आपण सुरुवातीपासूनच करू 1776 पासून ॲडम वायसॉपची जी ही होती बावेरियन इल्युमिनाटी. तर तो एक टीचर होता युनिव्हर्सिटीमध्ये. मग त्याने त्याच्या मिळत्या-जुळत्या विचारांचे काही लोकं घेतले आणि त्यांच्यासोबत एक सिक्रेट सोसायटी बनवली, ज्याला त्याने नाव दिलं बावेरियन इल्युमिनाटी म्हणून. तर इल्युमिनाटी शब्द हा त्याने लॅटिन भाषेतून घेतला होता. इल्युमिनाटस म्हणजे प्रकाश, एनलाइटमेंट म्हणजे स्वयंप्रकाशित. जो माणूस स्वयंप्रकाशित आहे, तो इल्युमिनाटी. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हरळ पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक असणार आहे, की म्हणजे खूप वेगळा असणार आहे. आपल्या मराठी माणसापर्यंत तो अजून म्हणजे एक आपल्याला क्लिअर नाही त्या बाबतीत. इल्युमिनॅटी तुम्ही तर ऐकलंच असेल. तर टॉपिक तर खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला तर माहितीच असेल. तर चला तर चालू करूयात. नमस्कार. मी विनय राजेंद्र डोसे. इल्युमिनाटीबद्दल आता बोलणार आहे, कारण सगळ्याला ठाऊक आहे इल्युमिनाटी काय आहे. कन्सेप्ट सगळ्याला ठाऊक आहे, पण बरोबर कोणालाच नाही ठाऊक. आता सध्याच्या काळामध्ये म्हटलं तर इल्युमिनाटीबद्दल बरेच व्हिडिओ आहेत, पण त्याच्याबद्दल जास्त कोणाला ठाऊक नाही आहे. मला इंटरेस्ट याची गोष्ट अशी झाली, की मी बेसिक ॲडम वॉइसॉपची जी इल्युमिनाटी आहे, त्याच्याबद्दल रिसर्च चालू केलं होतं आणि तिथून पुढं जाता मला एवढ्या गोष्टींबद्दल समजलं, की म्हटलं हे ॲडम वॉइसॉपपेक्षा पण खूप जास्त आहे. मग त्याच्यामुळं रिसर्च करत 16 पुस्तकं बनवली. इल्युमिनाटी बेसिक्सपासून इल्युमिनाटी उत्तरार्धापर्यंत. तर आता इल्युमिनाटीबद्दल जे काही मला ठाऊक आहे ते मी सांगतो. मराठी लोकांना याच्याबद्दल माहिती आहे, पण जास्त कोणाला नाही काही ठाऊक. हां. नाही मोस्ट ऑफ असं ऐकून आहे. पण ॲक्चुअली मी जसं तुमच्याकडनं ऐकलं, हं, तर मला पण कुठेतरी वाटलं, की अरे मला तर काहीच माहिती नाही याबद्दल. हं. नाही, माहिती असायला तुम्हाला जे माहिती होतं ते तुम्ही मला विचारलं. हं. पण ते कितीपत बरोबर आहे ते पण मी तुम्हाला तुमची चूक सांगितली, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. तर त्याच्यामध्ये आता सुरुवात करायची झाली तर आपण सुरुवातीपासूनच करू. 1776 पासून ॲडम वायसॉपची जी ही होती बावेरियन इल्युमिनाटी. तर तो एक टीचर होता युनिव्हर्सिटीमध्ये. अच्छा. तर युनिव्हर्सिटीमध्ये टीचर असताना त्याने त्याच्या मिळत्या-जुळत्या विचारांचे काही लोकं घेतले आणि त्यांच्यासोबत एक सिक्रेट सोसायटी बनवली, ज्याला त्यांनी नाव दिलं बावेरियन इल्युमिनाटी म्हणून. तर इल्युमिनाटी शब्द हा त्याने लॅटिन भाषेतून घेतला होता. इल्युमिनाटस म्हणजे प्रकाश, एनलाइटमेंट म्हणजे स्वयंप्रकाशित. जो माणूस स्वयंप्रकाशित आहे, तो इल्युमिनाटी. काही स्टुडंट्स पण आले आणि त्याच्यानंतर बऱ्याच काळामध्ये ते वाढली संस्था त्यांची. त्यांनी असा निर्णय घेतला, की ते एक न्यू वर्ल्ड ऑर्डर बनवतील. म्हणजे एकच राज्य सगळीकडे. पण तिथल्या ज्यावेळेस ते म्हणजे 1776 मध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती राज्य होतं किंवा ती गव्हर्नमेंट होती तिथली बावेरियन गव्हर्नमेंट. त्यांनी त्याच्यावरती बॅन टाकला. पण अजूनही असं म्हणतात, की बॅन टाकून पण त्या गोष्टी अजूनही चालू आहेत. म्हणजे एक गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली, तर ती 10व्या माणसापर्यंत चुकीची पोहोचते. तर ते हं. तसं झालं. पण इल्युमिनाटी फक्त 1776च्या त्या ॲडम पुरतं मर्यादित नाहीये. त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली. तर सगळ्यात पहिल्यांदा जे होतं, तर सांगायचं झालं तर इल्युमिनाटीचे लोक कोणाला मानतात? डेव्हिलला मानतात, सेटनला मानतात, गॉडला मानतात, की कोणाला मानतात? तर ते एका एनर्जीला मानतात. निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल त्याच्याबद्दल पण आपण नाही सांगू शकत. लुसिफरला ते सगळ्यात जास्त मानतात. तर लुसिफर कोण आहे? तर एक देवदूत आहे, शापित देवदूत आहे, एंजल आहे तो. एंजल आहे. त्याला परमेश्वराने श्राप दिला होता, की नरकाचा त्याला सांभाळ करायचा आहे. तर तो त्याच्यासाठी श्राप नव्हता, एक जबाबदारी होती, की तू या ठिकाणी थांबून म्हणजे ती त्याची सजाच होती. म्हणजे लोकांना सजा घेऊन त्यातून गो थ्रू करणं किंवा त्यातून करणं. लोक कसे सफर करतात वाईट गोष्टींमधून, त्यांच्यासोबत कसं वाईट होतं, ते पाहणं म्हणजे पण एक प्रकारची सजाच आहे. म्हणजे कोणालाच नाही आवडणार, की माझ्यासमोर कोणीतरी तडफडतोय. पण ते त्याला पाहावं लागायचं. हां. मला एक लुसिफरबद्दल म्हणजे त्याला सजा का भेटली सांगू शकाल? लुसिफरला सजा भेटली होती त्याच्या केलेल्या विद्रोहामुळं.
त्याने विद्रोह केला होता. लुसिफरचा अर्थच होतो की प्रकाश आणणारा. लक्स आणि फेर हे 2 लॅटिन शब्द आहेत. तर ते 2 एकत्र करून लक्सचा अर्थ होतो प्रकाश आणि फेरेचा अर्थ होतो आणणारा म्हणजे कॅरियर, लाईटचा कॅरियर. तर त्याने तो प्रकाश घेऊन आला होता. म्हणजे ज्यावेळेस लुसिफर निर्माण झाला होता, त्यावेळेस 2 गोष्टी आल्या होत्या. एक साउंड आला होता आणि एक प्रकाश आला होता. तर प्रकाश आणणारा म्हणजे लोकांना तो ज्ञान देत राहतो. आणि त्याने विद्रोहच या गोष्टीसाठी केला होता, की परमेश्वराने एंजल्स बनवले. परमेश्वराने प्राणी बनवले, पृथ्वी बनवली, युनिव्हर्स बनवलं आणि त्याच्यानंतर परमेश्वराने माणसं बनवली. मातीपासून माणसं बनवली आणि मातीपासून बनलेल्या माणसाला स्वतःचा चेहरा दिला आणि त्यांच्यावरती नियम लादले. मग ते नियम का लादले? एकतर हे सगळे जी मुलं होती, एंजल्स, परमेश्वराची मुलं, ते तर देवाचं एंटरटेनमेंट चालूच होतं त्यांच्या थ्रू. गाणे म्हणायचे किंवा काय असेल ती सेवा करायचे. मग माणसं कशासाठी बनवली? कारण लुसिफरला वाटलं की परमेश्वर एक प्रकारे वैतागलाय, बोर झालाय तो. त्यामुळे म्हणजे एक केला. एन्जॉयमेंटसाठी हे म्हणजे त्याने परमेश्वराला प्रश्न केला, की तुम्ही माणसं बनवलेत, तर तुम्ही स्वतःला त्यांचा परमेश्वर म्हणता. परमेश्वर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? परमेश्वर काय आहे? कोण असतो? कसा असतो? तुम्ही प्रेक्षक आहात म्हणे, परमेश्वर नाही आहात. तुम्ही स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी माणसं बनवलेत आणि तुम्ही खेळवताय त्यांना एका कठपुतलीसारखं. परमेश्वरानं माणसाला सगळं दिलं. लाइक स्वतःचं रूप दिलं, त्यांना सेक्शुअलिटी दिली, सगळ्या सगळ्या गोष्टी दिल्या. ॲडम आणि इव्ह बनवले त्याने सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर कुठेतरी स्वतःच्या मुलांवरती प्रेम कमी पडायला लागलं त्याचं. म्हणजे लाइक्स एंजल म्हणजे हं. लुसिफर पण त्यामध्ये येतो. लुसिफरसोबत बरेच एंजल्स येतात. त्यापैकी मायकल आणि समाईल हे दोघं जण देवाचे आवडते होते. समाईल परमेश्वराचा खूप आवडता होता. कारण समाईल जो होता तो म्युझिक पण चांगल्या प्रकारे बनवायचा, देवाला गाणी वगैरे ऐकवायचा आणि मायकल सगळ्यात जास्त धूर्त होता, कप्टी होता. कारण तो कंटिन्युअसली जळत राहायचा आपल्या स्वतःच्या भावांवरती आणि ज्यावेळेस विद्रोह केला त्यावेळेस परमेश्वराला पटलं लुसिफरने जे बोललं होतं. म्हणजे लुसिफरचंच नाव समायल आहे. लुसिफर हे नाव नंतर मिळालं त्याला. ज्यावेळेस त्याला नरकात ढकलून दिलं, ज्यावेळेस त्याने इव्हला वगैरे मॅनिप्युलेट केलं, त्यावेळेस त्याला लुसिफर नाव भेटलं. पण त्याचं जे ओरिजिनल नाव होतं ते समाईल होतं. समाईलचं बोलणं कुठेतरी पटलं परमेश्वराला, पण मायकलने ब्रेन वॉश केला गॉडचा, परमेश्वराचा आणि त्याच्यामुळं झालं असं की परमेश्वरामध्ये आणि जे लुसिफर होते त्याच्यासोबत लुसिफरचे अजून 8-9 भाऊ होते आणि अजून 100 भाऊ आणखीन होते. पण परमेश्वराला घाबरून त्यांनी परमेश्वराची माफी मागितली. पण हे 8-9 जण होते ते परमेश्वराची माफी मागायला बिलकुल तयार म्हणजे नव्हते. एकदम कट्टरता. कट्टर होते म्हणजे भावासोबत प्रामाणिक होते आणि त्यांनी विद्रोह केला स्वातंत्र्यासाठी आणि त्यापैकी लुसिफरला काय केलं, की परमेश्वराने छातीवरती लाथ घालून अजून पण लुसिफरच्या छातीवरती परमेश्वराच्या पावलाचे ठसे आहेत. म्हणजे ज्याच्या असं काय केलतं की त्याला असं करावं लागलं? परमेश्वराला भीती वाटली. म्हणजे थोडक्यात सांगायचं ते एक भीतीच आहे. जे जे ज्ञान परमेश्वराकडं आहे, ते ज्ञान माणसाला भेटलं, तर नक्कीच माणूस परमेश्वराला जास्त सन्मान नाही देणार, जास्त मान-सन्मान नाही देणार आणि तो स्वतःला परमेश्वर मानायला लागेल. मग परमेश्वराला ते नको होतं. त्याच्यामुळं परमेश्वरानं काय केलं, की लुसिफरला जो आहे, समाईलला आहे, ढकलून दिलं पृथ्वीवरती खाली आणि आणि एव्हचं काय म्हणालात ते? त्याच्यानंतर खरी गोष्ट चालू होती, की परमेश्वरानं एक गोष्ट सांगितली होती. आता स्टोरी आहे ती, की एक ॲपल होतं हां. इडनच्या गार्डनमध्ये. गार्डन ऑफ इडन म्हणतात त्याला. त्या बागेमध्ये ॲडम आणि इव्ह राहायचे दोघं जणं. पूर्णपणे वेगळ्या जे बाकीचे प्राणी जसे राहतात तसेच ते पण राहायचे. एकदम नग्न अवस्थेत वगैरे मातीपासून बनवले होते ते. हं. आणि पहिल्यांदा त्याने पुरुष बनवलं होतं, ॲडमला बनवलं होतं. आणि ॲडमच्या हाडापासून त्याने हे बनवलं होतं, मणक्याच्या हाडापासून का छातीच्या हाडापासून त्याने इव्हला बनवलं होतं. तर इव्हच्या पण आधी एक स्त्री बनवली होती त्याने. इव्हच्या आधी पण मातीपासून एक स्त्री बनवली होती, जिला सुद्धा मॅनिप्युलेट केलं होतं समायलने याच्या आधी. पण ज्यावेळेस तिला मॅनिप्युलेट केलं त्याने, त्यावेळेस परमेश्वराने तिला सजा दिली होती आणि तिला नरकामध्ये कायमचं टाकलं होतं आणि तिथून सुरुवात झाली डिमन्सची. तर डिमन्स काय प्रकार आहे,
की डिमन्स असे असतात ज्यांच्याकडे स्वतःची सोलच नसते. आत्माच नसते त्यांच्याकडे स्वतःची. तर सगळ्या डिमन्सला तिने क्रिएट केलं होतं. त्या एका स्पेसिफिक स्त्रीने. आणि बाकीचे जे आहेत, ईव जे आहे, त्या स्त्रीच्या विरहानंतर ॲडम एकटा-एकटा फील करायला लागला. तेव्हा ईव बनवली आणि ईवला सुद्धा मॅनिप्युलेट केलं लुसिफरनी, पण त्या टाईमला गॉड काय नाही करू शकला तिच्या बाबतीत. कारण ईवने जे स्वतः पण ज्ञान घेतलं होतं आणि ते ॲडमला पण दिलं होतं. मग दोघांना पण ज्ञान दिल्यामुळं गॉड काहीच नाही, परमेश्वर काहीच नाही करू शकला तिथं. आणि त्या दोघांना मुलं झाली. आणि ही जी थेअरी मी जितपत ऐकली ते हं. ॲपल वगैरे त्याचा काय सेन्स? ॲपल एक प्रतीक आहे. जसं आपण वेगवेगळ्या गोष्टींना प्रतीक देतो. ॲपल त्या ज्ञानाचं प्रतीक आहे. ॲपल असं खायला दिलं नव्हतं लुसिफरने. हं. आणि पहिल्यांदा लुसिफरने तिला ज्यावेळेस मॅनिप्युलेट केलं एका सर्पाच्या रूपात केलं, सापाच्या रूपात केलं होतं. अजगर, साप कोणी असेल म्हणजे सापाच्याच रूपात केलं होतं. तर त्या सापाच्या रूपामुळे इल्युमिनाटीमध्ये एक कन्सेप्ट आली, की एक अजगर किंवा साप आहे, एक घुबड आहे आणि त्याच्यानंतर एक फॅरो आहे, त्याचा डोळा. होरसचा डोळा म्हटलं जातं त्याला. जो इजिप्शियन राजा होता, त्याचा डोळा. ही 3 प्रतीकं झाली त्याच्यामध्ये. तर साप, घुबड आणि होरसचा डोळा. तर ॲपल एक प्रतीक आहे. ॲपल म्हणजे जे ज्ञान आहे, जे परमेश्वराचं ज्ञान होतं, ते लुसिफरने माणसांना दिलं. म्युझिक दिलं त्याच्यामध्ये, भाषा दिली त्याच्यामध्ये, शेती वगैरे करायच्या ज्या गोष्टी असतील. म्हणजे माणूस एक प्रकारे कसं स्वतःचं फॅमिली उभी करू शकतो. कसा एका जागी ठिकाणी बसू शकतो आणि त्या ठिकाणी राहून तो कसं आयुष्य पुढे चालवू शकतो. ॲक्चुअली हे गॉडने न करता डिमनने केलं. गॉडनी न करता डिमनने केलं. इवला जे आहे ते लुसिफरने हे ज्ञान दिलं. त्याला आपण प्रतीक दिलं की ॲपल खाल्लं परमेश्वराचं. परमेश्वराला काय गरज पडली ॲपलमध्ये हे टाकून ठेवायची? जर त्याला माणसाला द्यायचंच नव्हतं, तर मग त्याने ते बनवलंच कशासाठी ॲपल? हां. मग ते ॲपल म्हणजे एक प्रतीक आहे. त्याने ते ॲपल बनवलं. मग ते ज्ञान होतं. ते दिलं नाही. त्याच्यापासून वंचित ठेवलं आणि जे त्या वंचित ठेवलेल्या ज्ञानापासून लुसिफरने ते ज्ञान दिलं. तर इथून पण इल्युमिनाटी नाही चालू होत आपलं. इल्युमिनाटी आपलं पुढं चालू होतं. इव्हला आपण पहिली विद्रोही किंवा विद्रोह करणारी किंवा पहिली एनलाइटन गोष्ट म्हणू मनुष्य. शकतो किंवा मनुष्य बोलू शकतो किंवा पहिली स्वयंप्रकाशित स्त्री म्हणू शकतो. जसे एनलाइटन भरपूर लोक आहेत. आता आपल्यामध्ये पण कन्सेप्ट आहेत एनलाइटमेंटची, जे प्रत्येकजण हजारो वर्ष तपश्चर्या करतं आणि एनलाइटमेंट घेतं. एनलाइटमेंट म्हणजे काय? एक ज्ञानप्राप्ती. प्रत्येक साधूने किंवा प्रत्येक धर्मगुरूने काय मिळवलं तपश्चर्या करून? ज्ञान मिळवलं आणि ते ज्ञान मिळवून धर्मस्थापना केली. तर ते एनलाइटमेंट झालं, की ते ज्ञान दिलं लुसिफरने तिला. म्हणजे थोडक्यात लुसिफरने तिला सांगितलं सगळ्या गोष्टी आणि ते ज्ञान तिनं ॲडमला दिलं. तिथून त्यांनी फॅमिली बनवली स्वतःची. त्याच्यापैकी सेक्शुअल संबंध लुसिफरने सुद्धा बनवले. म्हणजे आता त्याला आपण डेव्हिल म्हणतो, पण तो डेव्हिल नाहीच आहे मुळात, तो एंजल आहे. कारण प्रत्येक एंजलसोबत तो पण बनला होता. त्याच्यामुळं तो पण एंजल आहे. तर त्याच्याकडून त्याच्या थ्रू इव्हला एक मुलगा झाला. प्लस त्याला ॲडमच्या थ्रू पण एक मुलगा झाला. आणि पहिला खून काय असतो, ते सुद्धा लुसिफरनेच शिकवलं त्या मुलाला. स्वतःच्या मुलाला शिकवलं आणि त्याने पहिला खून केला. पण खून केला एवढंच आपल्याला माहिती. पण शहरं त्या मुलाने बसवली, हे आपल्याला नाही ठाऊक. हां. पहिलं शहर पण त्यानेच बसवलं. पहिली फॅमिली पण त्यानेच बनवली. शहरांचा विस्तार पण त्यानेच केला. म्हणजे सिटी प्लॅनिंग काय असतं, ते त्यानं सुरू केलं. मग जे ज्ञान परमेश्वराला ठाऊक होतं, परमेश्वरानं प्लॅनिंग केलं ना, युनिव्हर्स बनवलं म्हणजे परमेश्वरासाठी ती एक सिटीच आहे. युनिव्हर्स पण एक सिटीच आहे. तसं त्या मुलाने पण शहरं बनवली. म्हणजे तिथं पहिली गोष्ट झाली, परमेश्वरानं जे केलं, ते त्या मुलाला पण शक्य झालं. हं. आणि 600-700 वर्ष जगला तो मुलगा आणि स्वतःच बनवलेल्या एका बिल्डिंगखाली कोसळून तो मेला. जसं त्याने स्वतःच्या भावाला मारलं होतं आणि ते गिल्ट होतं. तर नरकात जाणारा पण तो लुसिफरचा स्वतःचा मुलगा होता, जो नरकात जाणारा पण पहिलाच होता, की स्वतःच्या भावाला दगड घालून मारलं. ती सजा त्याला तिथं नरकात भेटली आणि लुसिफरने ते त्याला शिकवलं होतं. तर लुसिफरला ते कंटिन्युअसली बघत राहायला लागलं. त्याच्या गिल्टमध्ये ते त्याला सजा आता पण चालू आहे, आधी पण चालू होती. जोपर्यंत त्याला पश्चाताप होत नाही, तोपर्यंत ती सजा त्याला तिथं कंटिन्यू चालूच राहणार. मग आता जे डिमन्स होते,
सगळे जेवढे पण डिमन्स आहेत, तर ते नरकाचे राजे झाले. लीड कोण करतोय? चालवतोय कोण? एंजल. पण नरकावरती स्पेसिफिक पार्टला एक स्पेसिफिक राजा दिला त्याने. त्याच्यापैकी 8 राजे सगळ्यात फेमस झाले. त्याच्यापैकी बेलियल झाला, बेल्झेबब झाला, पीमन झाला, त्याच्यानंतर बेलियल झाला, पालन झाला, असे ॲस्मोडियस झाला. असे 8 राजे फेमस झाले. तर 8 राजा आपण म्हणतो, पण ते प्रत्येक राजा हे एक मानवी मनाची भावना आहे. त्याच्यापैकी लस्ट, ग्रीड, त्याच्यानंतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करणं झालं, लालच झालं. ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते एक प्रत्येक राजा जो आहे तो त्याचं प्रतीक आहे. एखाद्यामध्ये लस्ट असेल तर ॲस्मोडियसला चं प्रतीक दिलं त्याला. माणसाला या डिमन्सबद्दल कळलं. त्यावेळेस माणसानं ठरवलं, की आपण याचा काहीतरी उपयोग करून घेऊ शकतो. सुरुवातीच्या काळात तसं नव्हतं ना. डिमन्स जायचे आणि विनाकारण सोल घेऊन यायचे. ती त्यांची कमजोरी होती, कारण डिमन्समध्ये सोलच नाहीये. कारण पूर्णपणे मातीची बनवली होती ना ती स्त्री ज्याने डिमन्सला जन्म दिला. आणि जी स्त्री ॲडमच्या हाडापासून बनली होती, तिच्यामध्ये पॉवर होती, की ती सोलवाली मुलं जन्माला घातली तिनं. पण ती जी मुलगी होती, तिला एकदम लाईक स्त्री-पुरुष भेदभाव परमेश्वराने सुरुवातीलाच केलेला होता. त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल नाही बोललेलंच बरं आहे ते. पण डिमन्स जे आहेत, तर डिमन्स काय करायचे, की त्यांच्या स्वतःकडे सोल नाही तर दुसऱ्याची घेऊन यायचे. तिला कैद करायचे. मग माणसानं विचार केला, की ह्यांची सोल कमजोरी पण आहे आणि ताकद पण आहे. मग आपण सौदाच करू ना आपल्या सोलचा यांच्यासोबत. मग माणसानं तिथून पुढे सौदा करायला चालू केलं. मग आता याच्यामध्ये पहिला जो येतो, सूर्यदेव येतो इजिप्शियन संस्कृतीमध्ये. रा म्हणतो आपण त्याला. आणि अजून एक आहे, अनुनाकी म्हणून पण आहे आणि काफ्रे म्हणून पण आहे आणि थॉथ एक आहे. हे 2 देव आहेत. रा म्हणजे सूर्यदेव आणि थॉथ म्हणजे आणखीन एक त्यांचा देव आहे. तर या 2 देवांनी मिळून जे आहे चर्चा केली आणि असं ठरवलं, की जर डिमन्स माणसाची सोल घेऊन जातायत, तर माणसांनी त्याच्यासोबत सौदा केला पाहिजे. ते देवानेच ठरवलं. ते देवाने ठरवलं. जे इजिप्शियन संस्कृतीमधली स्टोरी आहे ती. बायबलमध्ये वेगळं आहे आणि इजिप्शियन संस्कृतीमध्ये वेगळं आहे. पण पहिला सौदा हा इजिप्शियन संस्कृतीमध्येच झालेला आहे. तर त्या दोघांनी 2 बुक्स लिहिल्या. एक गोल्डन बुक होती आणि एक ब्लॅक बुक होती. ब्लॅक बुक इझिली ॲक्सेसिबल होती आणि गोल्डन बुक होती ती सहजासहजी ॲक्सेसिबल नव्हती. लाइक ॲप टाइप, हां, की कोणालाच नाही यूज करू शकता, त्याचा पण ॲक्सेस हवा असेल, तर तुम्हाला पे करावे लागतं. कोणालाच ॲक्सेस नव्हता त्याचा. तर त्याच्यामुळं घडलं असं, की त्या बुक्स ज्या आहेत, ते खूप राजा होता, नास्तिक राजा होता. त्याने ज्यावेळेस देवांची मंदिरं उद्ध्वस्त करायला चालू केली, त्यावेळेस त्याने काय केलं, त्या 2 बुक्स पण कुठेतरी निघून गेल्या. एक स्त्री होती, चोरटी होती. म्हणजे तिला काही गब्बर सिंग टाइप म्हणू शकतो आपण. म्हणजे पुरुषांवरती पण तिचा लय इन्फ्लुअन्स होता. तर ती जी चोरटी बाई होती, ती मोठ्या-मोठ्या चोऱ्या करण्यात खूप माहिर होती. तर ज्यावेळेस त्या राजाने नास्तिक राजा जो होता, त्याने मंदिरं उद्ध्वस्त केली, त्यावेळेस बऱ्याच सोनं-नाणं वगैरे गोष्टी ज्या होत्या, त्याच्यावरती डाका वगैरे टाकला होता त्याने. आणि ती 2 पुस्तकं जी होती, त्या स्त्रीने चोरली होती. म्हणजे गोल्डन बुक तर सोन्याचं असल्यामुळे तिने त्या लालचपायी ते घेतलं. पण ब्लॅक बुक पण तिला अट्रॅक्टिव्ह वाटलं. निगेटिव्ह एनर्जीज स्वतःकडे अट्रॅक्ट करतात गोष्टींना. त्याच्यामुळं ती त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली. तिने ते खोलायचा प्रयत्न केला. भरपूर गोल्डन बुक काय तिला ओपन करता आलं नाही. पण दुसरं ब्लॅक बुक होतं ते तिला इझिली ओपन करता आलं. मग ती खूप फिरायची. युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा तिचा इन्फ्लुअन्स होता बऱ्यापैकी. ती वेगवेगळ्या ग्रीक राजांना सुद्धा आपल्या सौंदर्याच्या जाळ्यामध्ये ओढायची आणि त्यांना लुटायची. पण असं झालं, की शेवटी किती जरी झालं तरी एक स्त्री होती ती. तिला पण मन आहे, भावना आहे. तिचं एका बाजारामध्ये फिरत असताना एका पुरुषावरती ग्रहण जडलं. तो होता सोलोमन. जो की ज्याला पण ती पहिल्या नजरेमध्ये आवडली. ती लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं त्यांना आणि ते दोघं जण भेटायचे वगैरे. तर त्या टाईमला तिने त्या बुक्सबद्दल त्याला सांगितलं होतं. पण सोलोमन जो होता तो थोडासा स्वभावाने लालची स्वभावाचा होता. म्हणजे त्याला ती स्त्री आवडायची. पण एका चोरट्या मुलीवरती कोण प्रेम करणार आहे? पण तिच्या पैशांवरती पण त्याचं प्रेम होतं.
तर ते असताना ज्यावेळेस त्याला त्या बुक्सबद्दल कळलं, त्यावेळेस त्यानं तिचा पिछा करायला चालू केलं आणि सोलोमननी एक दिवशी पाहिलं तिला, काही गोष्टी करताना. मग एक वेळ अशी आली, की जो राजा होता, नास्तिक राजा, तर देवांनी मिळून त्याचा खात्मा केला होता. ती पण इजिप्शियन, ती खूप मोठी स्टोरी आहे. अ, कॅन्सर किंगची आहे ती. विंचवा असतो तो राजा. म्हणजे विंचवाचा असतो तो. डिमनच असतो एक टाईपमध्ये. तर तो पाठवून त्या राजाचा खात्मा केला होता त्यांनी, देवांनी. तर त्या टाईमला जो दुसरा राजा आला, त्याने परत मंदिरं बसवली, परत सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या टाईमला तिचा ऱ्हास सुरू झाला. जसं तिने वयाची 40शी ओलांडली, तसं तिचं सौंदर्य कमी झालं, सगळ्या गोष्टी कमी झाल्या. आणि त्यानंतर मग तिला एका पॉइंटला कुठेतरी जाणवली, की आपल्याला काही गोष्टी कमी पडतायत. तर त्या टाईमला तिने ते ब्लॅक बुकमध्ये जे लिहिलं होतं आणि इझिली तिला ते वाचता येत होतं. म्हणजे लहानपणापासून ती एकदाही शाळेत नव्हती गेली. तिने काही वाचणं-लिहिणं केलं नव्हतं, पण तिला ते इझिली वाचता येत होतं. तर तिने ते वाचलं आणि तिने ठरवलं, की या माणसाची किंवा या डिमनला मी समन करते. याची पूजा करते, ह्याला बोलवते आणि ह्याच्याकडून मला पाहिजे ते मिळवते. तर तिने त्याला समन केलं. तर आता नाव नाही घेतलं पाहिजे त्याचं, पण एक डिमन आहे, जो उंटावर बसतो. जो दिसायला एकदम फिमेल टाइप दिसतो. पण तो आहे मेल. ज्याचं नाव टिमन म्हणतो आपण. म्हणजे बरेच लोक आहेत जे म्हणतात त्याचं नाव घेणं चांगलं नाही, असं आहे, तसं आहे. पण तसं काही नाही आहे. आपण घेऊ शकतो त्याचं नाव, पण त्याला समन नाही करू शकत आपण. कारण त्याला समन करायची प्रोसेस जी आहे ती खूप वेगळी आहे. तर तिने केलं. म्हणजे एक्झॅक्ट असं सांगू शकाल की काय असतं नेमकं? काय बळी प्रथा द्यावी लागते काय असं काय? नाही, तशा गोष्टी नाहीयेत. म्हणजे आता खरं रिच्युअल सांगायचं झालं, तर त्याच्यामध्ये बरेच मंत्रोच्चार वगैरे आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न आहे जो फॉलो करायला लागतो. सुरुवातीला तुम्हाला एक इनोसंट मुलगा पाहावा लागतो, ज्याने कोणतंही पाप नाही केलेलं आणि तो मुलगा पण 16 ते 18 वर्षाच्या दरम्यान असला पाहिजे, ज्याने नुकताच त्याच्या टीनेजमध्ये म्हणजे पौगंडावस्थेमध्ये त्याने प्रवेश केलाय. 16 ते 18 वर्षाच्या दरम्यानचा एक मुलगा पाहिजे तुम्हाला. तर तो मुलगा तुमच्या अंडर असला पाहिजे. त्याला तुम्ही इझिली मॅनिप्युलेट केलेलं पाहिजे. म्हणजे तुमचा मित्र पाहिजे थोडक्यात तो. ज्याने कोणतंही पाप नाही केलेलं, पूर्णपणे तो व्हर्जिन आहे आणि ज्याच्या मनामध्ये वाईट विचार नाही आहेत कोणतं. म्हणजे त्याला त्या गोष्टींमध्ये बिलकुल पण या नाही. पवित्र आहे तो एकदम. ते पूर्ण शरीर पवित्र आहे. कारण पिमनला जे शरीर लागतं, जी बॉडी लागते, जो होस्ट लागतो, तो पूर्णपणे पवित्र पाहिजे त्याला. तो कोणत्याही प्रकारे त्यानं कोणतंही पाप नसलं केलेलं पाहिजे आणि जर चुकून त्याने केलेलं असेल, तर मग ते शरीर पण जातं आणि त्या शरीराचा मालक पण जातो किंवा जो ते रिच्युअल करणार आहे तो पण जातो. तर ते आणि त्याच्यानंतर काही मंत्रोच्चार असतात. त्याच्यामध्ये पिमन सुरुवातीला ज्यावेळेस येतो त्यावेळेस हवा जाते आणि तो थोडक्यात वाळवंटामध्ये फिरणारा असल्यामुळे तो उंटावरती फिरतो. तर तो आल्यानंतर एक स्पेसिफिक टाईपचा आवाज येतो. या टाईपचा आवाज येतो आणि जो मुलगा आहे ज्याच्या शरीरामध्ये पिमन प्रवेश करणार आहे, तर त्याच्या मुलाच्या तोंडून पण तोच आवाज निघतो. असाच आवाज म्हणजे निघतो. चालण्याचा. नाही, चालण्याचा नाही. एक स्पेसिफिक आवाज आहे. हं. हां, म्हणजे उंट हाकण्याचा पण आवाज असू शकतो तो किंवा उंटाचा पण आवाज असू शकतो. पण तो स्पेसिफिक आवाज येतो आणि तो आवाज आल्यानंतर तुम्हाला पिमनला जी आहे ती बॉडी ऑफर करावी लागते आणि त्या बॉडीमध्ये पिमन प्रवेश करतो. आता पण यामध्ये ते पण होताना ती जी बॉडी आहे, हं, ती बॉडी पूर्णपणे तुमच्या अधीन असली पाहिजे, तुमच्या अंडर असली हां, पाहिजे. तुम्ही त्याला इझिली मॅनिप्युलेट केलेलं असलं पाहिजे आणि मनाने कमजोर पाहिजे. हं. तर हाच क्वेशन होता. तर हे त्याने एक्सेप्ट केल्यानंतर आता म्हणजे म्हणजे त्याच्या इच्छांनीच लिमन त्याच्यामध्ये जाऊ शकतो का? डेमन जे आहे, हां, तर आपली इच्छा असते, की ही बॉडी आपण त्याला देतोय. हां, हां. पण तो कमजोर असला पाहिजे. आता तुमची इच्छा नसते, की एखाद्याने माझ्या शरीरात प्रवेश करा. पण तुमचं मन कमजोर असतं, की त्या ठिकाणी तुम्ही गुडघे टेकून देता. हां. तर तेवढं त्या 16-17 वर्षाच्या लहान मुलाला हं. तुम्हाला हे करावं लागतं. म्हणजे मॅनिप्युलेट. मॅनिप्युलेट करावं लागतं. आणि त्यावेळेस पिमन जो आहे तो त्या मुलाच्या शरीरात प्रवेश करतो आणि मग तो तुमचा
ऑर्डर्सला फॉलो करतो. ऑर्डर्सला फॉलो करतो म्हणजे तुम्ही जे त्याला मागाल ते तुम्हाला पुरवतो. पण एवढं आहे, की त्या मुलाची पण सोल त्या टाईमला धोक्यात असते आणि तुमची पण सोल त्या टाईमला धोक्यात असते. आत्मा जी असते, डिमन आत्म्याचा भुकेला असतो. जेवढे जास्त आत्मा तेवढी त्याची ताकद वाढते. तर त्यामुळं मग आता असं झालं, की प्रत्येक डिमन जो आहे तो सौदा करू लागला आणि आत्मा घेऊ लागला. मग आत्मा तर मिळते आणि असं करता-करता हजारो लाखो आत्मा झाल्या त्या डिमनकडे. मग एवढ्या सगळ्या आत्मा झाल्या काय करणार याचं? मग ऑफर देतो. डिमन माणसाला ऑफर देतो, किंवा मी तुला दीर्घायुष्य बनवतो. तुझ्या आत्माने मी नाही घेत. हं. पण तुझी जी हेरिडिटरी फॉलो होईल, तुझी जी फॅमिली ट्री फॉलो होईल, त्याच्यापैकी जो पहिला मुलगा जन्मेल, त्याची बॉडी मला पाहिजे किंवा त्याचे सोल मला पाहिजे. मग याच्याने तुम्ही काय करता? स्वतःची सोल वाचवता, पण भविष्यामध्ये तुमच्या खानदानमध्ये जन्मणाऱ्या लाखो, करोडो आत्मांचा तुम्ही सौदा डिमनसोबत करतो. तर तिथं त्या ठिकाणी डिमनने डोकं लावलं आणि ती आत्मा घेतली विकत. पण आता हे त्या बाई सौदे करणारे, की म्हणजे जे स्वर्गातनं पाठवले, जेव्हा आपण बोलतात, की तुम्ही म्हणालेत, की जे आर्चएंजल होते, हं. जे हेलमध्ये पाठवले होते, तेच डिमन झाले का वेगळे आहेत डिमन? नाही, जे 8 डेमन स्वर्गातून खाली ढकलले, ते आर्कएंजल्स झाले. हां. आर्कएंजल्स झाले म्हणजे कोणी कोणाला प्रोटेक्ट करणारं. प्रत्येकाचा एक एंजल असतो. ते ठाऊक असेल तुम्हाला, की प्रत्येकाला एक राशी असते. त्याचा एक एंजल असतो हो. आणि ते लोकं प्रोटेक्ट करतात तुम्हाला. प्रत्येकाला एक एंजल असतो. आपण त्याला काय बोलतो, त्याला पण एक स्पेसिफिक शब्द आहे, की हा माझा आर्कएंजल आहे, की हा मला प्रोटेक्ट करतो, प्रोटेक्शन देतो. तर ते एंजल्स ते काम करतात, माणसाला प्रोटेक्शन द्यायचं. पण डिमन्स जे आहेत, ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, की इव्हच्या आधी एक बाई बनवली होती मातीपासून. हं. तर तिची मुलं आहेत ती डिमन म्हणजे. हो. आणि जे ती आज 8 जे आहेत ते मेनली. ते मेन 8 आहेत. हं, त्यांचे पण 100 भाऊ अजून आहेत. हं. डिमन बऱ्यापैकी आहेत. आणि डिमन लोकांना सोलत आत्मा नावाची गोष्टच नाहीये. आता माणूस मेल्यानंतर एकतर स्वर्गात जातो, नरकात जातो, सजा भोगतो आणि पुनर्जन्म होतो. डिमनचं तसं नाहीये. एकदा गायब झाला, मेला, तो पूर्णपणे इरेज होऊन जाणार, पूर्णपणे गायब होऊन जाणार. त्याला ना पुनर्जन्म, ना त्याला स्वर्ग, ना नरक, त्याला काहीच नाही. तो पूर्णपणे गायब म्हणजे तो नाहीच आहे. एनर्जीच त्याच्यामध्ये एनर्जीच नाहीये, आत्माच नाहीये त्याच्यामध्ये. मग तो दुसऱ्याची आत्मा वापरतो. मग तिने जे केलं, ते पहिल्यांदा टिमनला समन केलं तिने. पण तिला ठाऊक नव्हतं ना, की बाबा एक मुलगा लागतो, हे लागतं, ते लागतं. मग पण तरीसुद्धा पिमन तिथे आला. कारण त्याला तिथं जाणवलं, की मेल प्रेझेन्स जाणवला त्याला तिथं. का? कारण तिचा बॉयफ्रेंड जो आहे सोलोमन, तो तिचा पिछा करतोय आणि तो लपून या सगळ्या गोष्टी बघतोय. त्याच्यामुळे त्याला जाणवलं, की इथे कोणीतरी मेल आहे. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात पिमन तिथे येतो आणि त्याला दिसतं, की इथं मेल बॉडी नाहीच आहे. मी कोणाच्या शरीरात प्रवेश करणार आहे. मग प्रत्येक डिमनचा एक पॅटर्न असतो, की तो सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला चित्रविचित्र विद्रूप रूपं दाखवतो. तिथं तुम्हाला घाबरायचं नसतं. तर ते पहिल्यांदाच त्याचा मूड ऑफ होतो, की त्या ठिकाणी मुलगाच नाहीये कोणी. मी कोणाच्या शरीरात प्रवेश करू? कारण डिमन दिसायला थोड्या फिमेल टाइपमध्ये आहे. पण तो आहे मेल. त्याच्यामुळे त्याला मॅनली बॉडी लागते. त्याच्यामुळे तो त्याच बॉडीमध्ये प्रवेश करणार, एका पुरुषाच्याच बॉडीत प्रवेश करणार. पण तिथं त्याला दिसलीच नाही ती बॉडी. मग त्याने काय केलं, की त्या स्त्रीला मारून टाकलं आणि तिची आत्मा घेतली आणि तो तिथून निघून गेला. मग त्याच्यानंतर ती 2 पुस्तकं जी होती ती तिथेच होती. मग सोलोमनच्या हातात मोका होता. तो म्हटला, की जी चूक तिने केली ती मला नाही करायची. पण सोलोमनने कधीच कोणत्या डिमनला समन नाही केलं. त्याने ती पुस्तकं घेतली आणि जी ब्लॅक बुक होती, ती त्याला इझिली ॲक्सेस झाली. पण गोल्डन बुक त्याला ओपन करताच नाही आली. त्याने खूप प्रयत्न केले, पण त्याला जमलंच नाही ती गोष्ट. मग म्हणजे असं काय लॉक वगैरे होतं किंवा त्याला एक टाईपचं लॉक होतं. जे इजिप्शियनच देव आहे ओसायरस म्हणून, ज्याला मृत्यूचा देवता म्हटलं जातं, की तो ओपन करू शकत होता आणि त्याला प्रसन्न करणं खूप अवघड काम आहे. पण आणखीन एक गमतीशीर गोष्ट होती, की जो ओसायरस होता, तो राजाचा गुलाम म्हणून काम पण करायचा आणि ती गोष्ट कोणाला जास्त माहीत नव्हती, फक्त राजांना ठाऊक असायची.
आणि एका राजाने चुकून ती गोष्ट म्हणजे ती जी मुलगी होती, ती स्त्री होती. आलेत्सुना म्हणून नाव आहे तिचं. पण तिचं नाव असं घेतलं नाही पाहिजे. कारण त्या नावाच्या बऱ्याच स्त्रिया आहेत. त्यामुळं कोणाला टार्गेट नाही करू शकत आणि खूप मोठ्या पॉवरला पण एक अशीच त्या सेम नावाची मुलगी आता बसून आहे. त्याच्यामुळे आपण म्हणजे ती जी स्त्री आहे, तर तिने त्याला सांगितली होती सोलोमनला. मग सोलोमनने त्याला शोधायचा प्रयत्न केला होता, पण तो त्याला सापडला नाही. पण ब्लॅक बुक त्याने ओपन केली, तिला स्टडी केलं आणि सोलोमनने पहिल्यांदा एक पुस्तक लिहिलं, ज्याला आपण सध्याच्या काळात ग्रेटर के ऑफ सोलोमन. सुरुवातीला त्याचं नाव जे होतं आर्क ऑफ गोट्या ग्वायटा. आर्क ऑफ ग्वायटा म्हणून त्याचं नाव होतं. तर ते पुस्तक त्याने लिहिलं. पण त्याच्यानंतर त्या पुस्तकाचे 2 पार्ट झाले. एक लेसर की ऑफ सोलोमन आणि एक ग्रेटर की ऑफ सोलोमन. ग्रेटर की ऑफ सोलोमनमध्ये जे आहे, ते प्रत्येक रिच्युअल स्टेप बाय स्टेप लिहिलं होतं आणि लोकांना समजेल अशा भाषेमध्ये. आणि लेसर की ऑफ सोलोमनमध्ये सेम तोच कंटेंट होता लोकांना न समजणाऱ्या भाषेमध्ये. लेसर की ऑफ सोलोमन इझिली आत्ता पण अवेलेबल होतं. ग्रेटर की ऑफ सोलोमन आता कोणाला अवेलेबल होत नाही. मग ते जे रिच्युअल्स होते, ते ज्यांना समजले, त्यांनी केले. मग आता या ठिकाणी आपण पहिली इल्युमिनिस्ट किंवा पहिली जी ते डिमनला सोल संस्था. विकणारी जी व्यक्ती म्हणू शकतो, ती अलित्सुना म्हणून होती. जरी तिला त्याचा काही फायदा नाही झाला, तरी पण हं. तिने ती विकली होती त्याला. पीमनला विकली होती आणि पहिला समन झालेला डिमन पण तोच होता. हां. पीमनच होता. आणि पीमन सगळ्यात पॉवरफुल डिमन आहे आता पण, आताच्या काळात पण आणि तेव्हा पण होता तो. कारण त्याला एकतर तो 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 तुम्हाला जे माहीत नाही, तितकं तुम्हाला ज्ञान देऊ शकतो. दुसरी गोष्ट तो तुम्हाला लोकांचं मन वाचायला शिकवू शकतो. तो तुम्हाला लपलेलं धन दाखवू शकतो. तो तुम्हाला जे विचार करता तुम्ही, ते विचार खरे करण्याची ताकदसुद्धा तो देतो तुम्हाला. या सगळ्या गोष्टी तो तुम्हाला देतो. पण तिथंच बेल्झेबब आला किंवा ॲस्मोडियस आला. ते फक्त एक स्पेसिफिक गोष्ट करू शकतात. जसं की ॲस्मोडियस आहे, तो तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला वश म्हणजे करायचं. वश हां. करण्याचं वगैरे पॉवर देऊ शकतो किंवा बेल्झेबब आहे, तो तुम्हाला लपलेले खजिने वगैरे कुठे आहेत ते दाखवू शकतो किंवा सोनं कुठं जास्त मिळतं ते दाखवू शकतो. काही-काही डिमन्स असे पण आहेत, की ज्या ठिकाणी पाणी लागत, हं, ती जागा दाखवून देतात. हं. म्हणजे असे नॉर्मल पण डिमन आहेत. कोणत्याला करायचं आणि कोणत्याला नाही करायचं संबंध ते लेसर की ऑफ सोलोमन आणि ग्रेटर की ऑफ सोलोमनमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्याने. सोलोमन पुढे मोठा झाला, बऱ्यापैकी खूप मोठा झाला. त्याने लिहिलं, त्याने स्वतः रिच्युअल केले का नाही त्याचा रेकॉर्ड कुठंच नाहीये. पण जगाचा पहिला नकाशा त्याने बनवला होता, असं पण म्हणतात. म्हणजे रेकॉर्ड्समध्ये आहे ते, की जगाचा पहिला नकाशा त्याने बनवला होता. पण एवढं आहे, की त्याने फक्त युरोपियन कंट्रीज बनवले होते. एशियन कंट्री एक पण नव्हती बनवली. त्यामुळे त्याने खरंच ते केलंय का नाही ते पण नाही सांगू शकत. एक मिथ पण त्याच्याबद्दल. एक मिथ आहे त्याच्याबद्दल, की त्याने बनवलं होतं. जगाचा पहिला मॅप बनवला होता आणि त्याच्यामध्ये त्याने अंटार्क्टिका दाखवलं होतं, ज्या टाईमला ते संशोधनामध्ये आलं पण नव्हतं किंवा कोणाला सापडलं पण नव्हतं. तर तो मॅपसुद्धा आता आहे अवेलेबल. सगळ्या गोष्टी आता सध्या अवेलेबल आहेत. मग त्यानंतर सोलोमनची पुस्तकं जी आहेत, ती जप्ती करण्यात आली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचं सगळं सामान जे आहे ते जप्त कारण तो फेमस झाला होता बऱ्यापैकी. त्याला एक विचारवंत म्हणून मोठी पदवी. पदवी मिळाली होती. त्याच्यामुळे त्याच्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्या सगळ्या एका राजाने घेतल्या होत्या. त्या फिरत-फिरत कशा, कुठे, कशा फिरल्या माहीत नाही. पण एक काळ असा आला, की म्हणजे येशूच्या पण जन्मानंतरचा काळ. जन्म पण होऊन गेला येशूचा. येशूंचा मृत्यू पण झाला. त्याच्यानंतर एक काळ असा आला, की एक विद्रोही लेखक होता, पत्रकार होता, जो राजाच्या विरोधात खूप गोष्टी लिहायचा. त्याचं पण नाव मायकलच होतं. मग तो काय करायचा, की राजाच्या विरोधात गोष्टी छापत राहायचा. पण राजा तसा चांगला होता. पण राजाच्या काही गोष्टी होत्या, की त्या आवडत नव्हत्या त्याला आणि प्रजेला पण त्या ह्या होत्या, हां, म्हणजे कोण असं परफेक्ट द्रवकारक नसतं. होतं. म्हणजे राजा परफेक्ट नव्हता. मग काय होतं, की असं म्हणतात ना, की "बेद पतली गली है वहाँ कार नहीं जाती, क्योंकि कार नहीं जाती इसलिए सरकार भी नहीं जाती." तसं होतं, की गरिबांकडे राजाचं काहीच लक्ष नव्हतं. सावकारांकडे राजाचं बरंच लक्ष होतं. हं. तर त्याच्यामुळं झालं असं, की तो विद्रोही जो लेखक होता, तो राजाच्या विरोधात लिहायला लागला.
आणि भाषणं वगैरे करायला लागला आणि राजाने त्याला पकडून आणलं. राजा म्हटला, "ठीक आहे, तुझ्या गोष्टींवरती मी फॉलो करतो," म्हटलं, "तुझ्या गोष्टी. तू जे मला सजेस्ट करशील ते मी देतो. पण माझ्याबद्दल तू वाईट नको बोलू कोणासमोर." तो म्हटला, "नाही, जे वाईट आहे ते मी बोलणार, ते मी दाखवणार." मग त्याच्यामुळं झालं असं, की राजाला राग आला. "ठीक आहे," म्हटलं, "तुला तुझ्या ज्ञानावरती घमंड आहे. मी तुला सजा तर नाही देणार," म्हटलं, "कारण तू जे बोलतोय, जे प्रजेला सांगतो त्याच्यातून मला पण कळतंय, की मी काय चुकीचं करतोय, काय वाईट बरोबर करतोय, काय चुकीचं करतोय आणि मी स्वतःला सुधारू शकतो. पण तू तर माझ्याबद्दल वाईट बोलतोय. राजाबद्दल कोणी वाईट नाही बोललं पाहिजे. मी तुझा पालनकर्ता आहे," म्हणे. "तुला एक टास्क देतो," म्हणे, "की तू असं पुस्तक लिही, की ते पूर्ण अँगलनी परफेक्ट असलं पाहिजे. तुला मी परफेक्ट पाहिजे, तर तू पुस्तक पण असं लिही, की ते सगळे परफेक्ट असलं, जगातली सगळी माहिती त्याच्यामध्ये पाहिजे आणि ते पुस्तक तुम्हाला एका दिवसामध्ये लिहून दिलं पाहिजे." लेखकाला वाटलं, की मायकलला वाटलं, "ठीक आहे, सोपा टास्क आहे. मी करतो तो टास्क." आणि त्याने तो टास्क घेतला करायला. पण एक टाईम असा आला रात्री 1च्या नंतरचा किंवा 12 नंतरचा, की त्या ठिकाणी त्याला झोप लागायला लागली आणि त्याला कळलं, की आपल्याकडून अजून 10% पण काम नाही झालेलं. मग त्याने विचार करायला चालू केलं आणि त्याच्याकडे ती पुस्तकं होती. जे ब्लॅक बुक होतं. जे सोलोमन्स त्याचे लिहिलेलं, सोलोमनने लिहिलेलं. त्याने ते पाहिलं आणि त्याच्यामधून पण आता मग तो पण नवीनच ना, त्याला पण या गोष्टींबद्दल काही नॉलेज नाही. त्याने समन करून केलं डायरेक्ट सगळ्यात मोठा डेमन्सचा किंग पीमन आणि पीमनच्या पण वरती एंजल आहे लुसिफर. लुसिफरला त्याने डायरेक्ट बोलवलं आणि लुसिफरला बोलवल्यामुळे लुसिफर आला. आता लुसिफर तर काही सोल नाही घेत तुमची. त्याला सोलची काय गरज? पण लुसिफर आला, जा बाबा एकाने बोलवले आता मला जायला पाहिजे. आला लुसिफर आणि त्याने लुसिफरला टास्क दिला, की बाबा असे-असे आहे, की तुला असं-असं करायचंय. आणि त्या टाईमला एक पुस्तक लिहिलं गेलं, ज्याला आपण डेव्हिल्स बायबल म्हणून ओळखतो. ते खूप प्रकाशित आहे. मी बी आणि खूप ते ऐकलंय खूप त्याबद्दल. प्रसिद्ध पुस्तक आहे, की ते एका रात्रीत ते पुस्तक लिहून काढलं. मग त्या पुस्तकामध्ये म्हणतात, की अपवित्र आहे, असं आहे, तसं आहे. पण त्याच्यामध्ये पण काय ज्ञानच आहे त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे आणि त्याच्यामध्ये पण मी मी ते का माहित नाही. ते बहुतेक काहीतरी गाढवांच्या चमड्यावर लिहिलं हां, होतं. ते 111 गाढवांच्या चमकीवरती लिहिलेलं आहे आणि ते 111 गाढवं 6 तासात मेलेली आहेत. म्हणजे 6 तासात ते बुक कंप्लीट झालेलं आहे. त्या पुस्तकाची सुरुवातीपासून जी इंक आहे आणि लास्ट पेजवरची जी इंक आहे, त्याला सुद्धा स्टडी केलं गेलेलं आहे. तर ती पण सेम टाईम पिरियडमध्ये यूज केलेली आहे. आणि ते काय आहे नेमकं इंक? शाई हां, आपण नॉर्मल. ज्याने हां, लिहितो अच्छा. नॉर्मल शाई आहे ती. ओके. तर त्याने लिहिलेलं आहे ते. मग ते लिहिलेलं आहे लॅटिन भाषेमध्ये. मिक्स भाषा आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिशसुद्धा आहे, लॅटिन पण आहे. सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये लिहिलंय काय नेमकं? तर त्याच्यामध्ये नॉर्मल गोष्टींची माहिती दिलेली आहे. शेतीची अवजारं कशी बनवायची, शेती करायची, कधी करायची, कोणतं पीक कोणत्या ऋतूत घेतलं पाहिजे, कोणत्या आजारावर काय औषध लावलं पाहिजे. सगळ्या अशा नॉर्मल ज्ञान दिलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये. म्हणजे परफेक्ट बुक आहे ते. पण ज्यावेळेस ते राजाच्या समोर गेलं पुस्तक, त्यावेळेस राजा म्हटला, की "हे अशक्य आहे." मिळाली त्याला सजा. आता लुसिफर ज्यावेळेस येतो आपल्याकडं, त्यावेळेस तो आपली सोल नाही घेऊन जात. तो आपली एखादी प्रिय गोष्ट घेऊन जातो आणि त्या रायटरसाठी त्याची प्रिय गोष्ट होती त्याचा जीव, त्याची वाचा, त्याचे शब्द आणि त्याचं स्वतःचं अस्तित्व. त्याला प्रिय होतं. अस्तित्वच मिटवून टाकलं लुसिफरने त्या लेखकाचं. राजाने मृत्यूदंड दिला त्याला आणि ते पुस्तक सीज करून ठेवण्यात आलं. युद्ध झाली, ते पुस्तक फिरत-फिरत आता आता सुद्धा एका बहुचर्चित संग्रहालयामध्ये ते पुस्तक आहे. आकाराने मोठं आहे, त्याला लोकं वाचतात, पाहतात, हात लावतात, सगळं करतात. पण त्या पुस्तकाची पी-डी-एफ आतापर्यंत कोणाकडे नाहीये. ॲक्सेस नाहीये त्या पुस्तकाचा. पण काही लोकं आहेत, ज्यांच्याकडं ती म्हणजे तिथंच काम करणारे लोकं आहेत, जे स्वतःच्या फायद्यासाठी पी-डी-एफ वगैरे बनवतात. तर त्यांनी ते सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे तो कंटेंट आता सगळ्याला ॲक्सेसिबल झालेला आहे. लेसर की ऑफ सोलोमन पण सगळ्याला. पण एक आहे की ग्रेटर की ऑफ सोलोमन जे आहे, ते कुठेच अवेलेबल नाही. एक वेबसाईट आहे जिथे $400-$450 मध्ये ते विकतात ग्रेटर की ऑफ सोलोमन. पण ते सुद्धा लेसर की ऑफ सोलोमनच डिस्ट्रिब्यूट करतात ग्रेटर की ऑफ सोलोमनच्या ऐवजी. हो.
ते पुस्तक अजून कोणाला भेटलेलं नाही. तर ते सगळे रिच्युअल्स त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि ते फॉलो सुद्धा केलेले आहेत. हं. पुढं काळ जसा जात राहिला, लिओनार्डो दा विंची जन्माला आला. लिओनार्डो दा विंची नंतर बरेच लोकं जन्माला आले. आपल्या इंडियामध्ये, गोव्यामध्ये ख्रिश्चन मुलगी होती. तिचं नाव दिया म्हणतो आपण तिला. आणि एक कोरियन बाई होती नायको म्हणून, ती झाली. तर असे फेमस आहेत ज्यांनी सक्सेसफुली ते रिच्युअल्स केलेले होते आणि त्यांच्या फॅमिली ट्रीमध्ये ती गोष्ट पण फॉलो झालेली. आता आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर जो लिओनार्दो विंची आहे, तर तो चूजन वन होता. हं. म्हणजे त्याला ही पण जी चूज होतं. कन्सेप्ट आहे ती मला एक विस्तारित करा म्हणजे नाही का सोप्या भाषेत. चू चूज ऑन वन म्हणजे. चोजन वन म्हणजे लाइक वालेले जे लोक आहेत, म्हणजे इल्युमिनाटीचे जे लोक आहेत, त्यांना तर माहीत नसतं की मी इल्युमिनाटी आहे किंवा समोरचं माहीत असतं. इल्युमिनाटी एक शब्द दिलाय आपण त्यांना. इल्युमिनाटस हे स्वयंप्रकाशित लोक आहेत. त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे आणि विद्रोह केलाय आणि यांना काहीतरी चेंज घडवून आणायचं आहे जगामध्ये. काहीतरी नवीन म्हणजे लुसिफरने जे सांगितलं होतं स्वातंत्र्य. हं. तर त्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लोक म्हणजे इल्युमिनाटी असं पण म्हणू शकतो आपण. त्याचाच अपभ्रंश झाला. पुढे जाऊन त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा झाल्या, की हे सिक्रेट सोसायटी आहे, बळी देतात, लहान मुलाचं मांस खातात, हे करतात, ते करतात. करतात. काही लोकांच्या फॅन्टसीज असतात. करतात. या पण गोष्टी करतात लोकं. नाही हां, स्वतःच्या कल्टमध्येच आनंदासाठी. करतात. कल्टच्या नावाने करतात. हो. कल्टसाठी नाही करत. कल्टच्या नावाने करतात. आणि इथं पण एक येतो, की स्वतःच्या जीवाला समाधान. स्वतःच्या जीवाला समाधान भेटतं त्यांना. म्हणजे इल्युमिनाटसचा अर्थच आहे स्वयंप्रकाशित एनलाइटमेंट. स्वतःचं स्वातंत्र्य. तर ते स्वतःचं स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी करतात हे लोकं. हं. त्या कल्टसाठी स्पेसिफिक त्यांना त्याच्यातून काय भेटतंय त्याच्यासाठी नाही करत. आनंद भेटतोय, एक मानसिक आनंद भेटतोय किंवा फॅन्टसीज पूर्ण होतायत त्यांच्या. त्याच्यामुळे करतात. करतात हे लोकं गोष्टी. आता हां, की मोस्ट ऑफ द आपण ऐकलंय की डिमनला समन करण्यासाठी काही बळी प्रथा वगैरे. नाही, ह्या पण बळी कधीच नाही घेत डिमन. हां. डिमन कधीच बळी नाही घेत. ती पूर्णपणे चुकीची कन्सेप्ट आहे. बळी बळी द्यायचा, एखाद्याला मारायचं, त्याचा जीव घ्यायचा. डिमन त्या गोष्टीला कधीच सपोर्ट करत नाही. कारण एखाद्याला मारलं, तर त्याची आत्मा मुक्त होते. ती एकतर स्वर्गात जाते किंवा नरकात जाते. डिमनचा त्याच्यामध्ये काय फायदा आहे? हं. जे एखाद्याला मारल्यानंतर त्याचा आत्मा मुक्त होऊन जाते ना. जिवंत माणसाच्या आत्म्याचा त्याला जास्त फायदा आहे. कारण ऑलरेडी सौदा केलेला आहे आणि पाहिजे तेव्हा तो काढून घेऊ शकतो. तर त्याच्यामुळं बळी प्रथा वगैरे ज्या आहेत त्या पुढं लोकांनी स्वतःच्या समाधानासाठी किंवा आनंदासाठी चालू केलं ते. पण बळी प्रथा वगैरे ते नाही फॉलो करत ते लोकं. हं. मग त्यांचं आता वास्तव्य कुठे आहे? वास्तव्य असं स्पेसिफिक ठिकाणच नाहीये त्यांचं हं. कोणतं. आ कुठेही असू शकतात. आणि चूजन वन तुम्ही चोजन वनचा अर्थ असा आहे, की एखाद्यामध्ये पोटेन्शियल आहे. आता एक मुलगा आहे, खूप चांगल्या प्रकारे तो गाणं म्हणू शकतो किंवा एक मुलगा आहे, तो चांगल्या प्रकारे लिखाण करू शकतो किंवा एक मुलगा आहे, की ज्याच्यामध्ये एका कंट्री चालवण्याचे पॉलिटिक्स त्याला खूप चांगल्या प्रकारे जमतं. पण त्याला ठाऊक नाही अजून, की त्याच्यामध्ये या गोष्टी आहेत किंवा त्याला एखाद्या गोष्टीचा सपोर्ट नाही. पॉलिटिक्समध्ये जायचं म्हटलं तर आपल्याला तो सपोर्ट पाहिजे. पिक्चरमध्ये जायचं म्हटलं तरी पण आपल्याला तिथे सपोर्ट पाहिजे थर्ड पार्टीचा. गाणं म्हणायचंय तर तिथं पण एखादं चांगलं लेबल आपल्याला भेटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. तर ते भेटत नाही. तर त्याच्यामुळे हे काय करतात, की त्याला एक मार्ग दाखवतात, की "अहो तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे." मग आता ते वेगवेगळ्या प्रतीकांमधून दिसतं. आता प्रतीकांमधून दिसतं, तर तसं काही नाहीये. प्रतीकं कोणालाच दिसत नाहीत. त्यांना माणसं भेटतात. आता एखादा सिंगर आहे, तर त्याला एखादं फेमस माणूस ऑटोमॅटिकली भेटून जाणार, की एक फेमस लेबल आहे, ते त्याला ऑटोमॅटिकली भेटून जाणार, जे स्वतः इल्युमिनाटीला फॉलो करतं. आणि डेमन असेल किंवा कोणी असेल, तर त्याला सांगतं, की तू त्याला अप्रोच कर. त्याच्यातून हां, तुझा म्हणजे पण ते फायदा आहे आणि माझा पण फायदा आहे. ते त्यांच्याकडनं वर करून घेतात. आणि चूजन वन म्हणजे की मला चूज म्हणजे ते तुम्ही हे करतात. निवडणार. हां, तुम्हाला ते निवडणार. हां. तुम्ही कितीही देवधर्म करणारे असा किंवा तुम्ही कितीही काय बोलतात पुजारी माणूस असाल, देवधर्म तरी काय करतो? आपण देवाकडेही काय करतो, की अपेक्षाच घेऊन जातो. अपेक्षाच घेऊन जातो. हं.
तसंच आहे. त्या अपेक्षा आपल्या पूर्ण होतात का? नाही होत. कधीच नाही होत. देवाकडे केलेल्या अपेक्षा तेव्हा पूर्ण होतात ज्यावेळेस टाईम निघून जातो. ज्याचा म्हणजे एखाद्याला जर मेल्यानंतर पाणी पाजलं, तर त्याचा काही उपयोग नसतो. त्या टाईपमध्ये असतं ते, की देवाकडून ज्या अपेक्षा करतो त्या लवकर पूर्ण इन्स्टंट पूर्ण नाही होत. तुम्हाला तेवढे एफर्ट्स घालावे लागतात आणि तुम्हाला तेवढं कष्ट करावं लागतं. पण इकडं विरोध आहे पूर्णपणे. डेव्हिलकडून किंवा डिमॉनकडून तुम्ही जी अपेक्षा करता, ती शॉर्ट पिरियडमध्ये पूर्ण होऊन जाते तुमची. तुम्ही चूजन वन असतं, पण तुम्हाला त्याचं ऐकावं लागतात गोष्टी. हं. आता पण इथे सौदा पण झाला ना. आता तुम्ही गॉडला करता. गॉडला ह्या अपेक्षा नाही की आमच्याकडनं काय हवं. गॉडला तुमच्याकडून काय पाहिजे? काहीच नाही. तुम्हाला गॉडला फक्त एवढं पाहिजे, की माणसानं माझ्यानुसार चाललं पाहिजे. मला घाबरलं पाहिजे. माझी एक भीती पाहिजे त्याच्यामध्ये, की आहे बाबा कोणतरी वरून आपल्याला बघतंय आणि आपण चांगलं वागलं पाहिजे, की आहे बाबा कोणीतरी वरून आपल्याला बघतंय आणि आपण हे केलं पाहिजे आणि हे नाही केलं पाहिजे. डेव्हिलचं तसं नाही किंवा डिमॉन्सचं तसं नाही किंवा लुसिफर म्हणतो आपण. आणि डेव्हिल आणि डिमॉनमध्ये काय डिफरंट आहे? डेव्हिल ही एक प्रकारची एनर्जी आहे. डेव्हिल जो असतो तो पूर्णपणे निगेटिव्ह असतो. पूर्णपणे निगेटिव्ह ऑरा असतो त्याचा. जो की मनाने पण वाईट आहे आणि कर्माने पण वाईट आहे. तो डेव्हिल झाला. जसं की लुसिफरला डेव्हिल म्हणतात सगळे. म्हणजे त्याला डेव्हिल म्हणतात तेच डेव्हिलसारखं वागतात. म्हणजे लुसिफरला डेव्हिल म्हटलं जातं आत्ताच्या काळामध्ये. नाव पण लुसिफर आपणच दिलं त्याला. लुसिफरचा अर्थ काय प्रकाश आणणारा. एवढा चांगला अर्थ होतो त्या नावाचा. पण तरी पण आपण त्याला डेव्हिल म्हणतो. तर मला सांगा अंधार जो दूर करतो तो डेव्हिल कसा असू शकतो? त्यामुळं आणि डिमन जे आहेत ज्यांच्याकडे आत्मा नाहीये. हं. म्हणजे जे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली. हां. त्यांना डिमन म्हटलं जातं आणि डेव्हिल म्हटलं जातं जो पूर्णपणे मनाने पण आणि कर्माने पण वाईट आहे. तो पण ह्या दोघांनाही सोल हवीच आहे. नाही, डेव्हिल लोकांना सोल हवी नाही. तो तुम्हाला मॅनिप्युलेट पण करतो. तो तुम्हाला वाईट मार्गाला पण लावतो आणि तो तुमची आवडती गोष्ट तुमच्याकडून हिसकावून घेतो. म्हणजे ज्याच्यामध्ये ते त्याला पण आनंद भेटतो. एंटरटेनमेंटच करतात एक हां, टाइपमध्ये. डेव्हिल सुद्धा स्वतःचं एंटरटेनमेंट करतो. पण डेव्हिल का करतो तसं? कारण तुम्ही तसं वागता. तुम्ही स्वतःहून त्याला बोलवता. तो स्वतःहून तुमच्याकडे येत नाही. तुम्ही त्याला बोलवता. डिमन फक्त आत्मा घेतो. पण डेव्हिल जो आहे, तो तुमचा मानसिक, शारीरिक आणि सगळ्याच प्रकारचा आनंद घेऊन जातो. ते त्याला ते आवडतं, की लोकांनी स्वतःच्या गिल्टमध्ये जगलेलं बघायला त्याला आवडतं. डेव्हिलला आवडतं. लुसिफर हा डेव्हिल नाहीये, बिलकुल पण डेव्हिल नाहीये. हं. त्याने जे आतापर्यंत केले त्याच्यानुसार तर हेच आहे, की त्याने लोकांना चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे त्याने वाईट कोणी करा असं नाही सांगितलेलं. जे गरजेचं आहे ते करा. एखाद्याला मारले, तर त्याला तुम्ही का मारलं त्याच्यामागे 100 कारणं असतात. तो माणूस तसा वागलाय म्हणून तुम्ही त्याला मारलंय. असं कोणी नसतं, की विनाकारण जाऊन एखाद्याला मारलं तुम्ही. तसं कधीच होत नाही. काहीतरी कारणं बिल्ड होतात आणि त्याच्यातून ते मारतात. तर ते त्या त्या टाईपचं असतं. चूजन वनचा अर्थ असा की डिमन स्वतः चूज करतात, की हा माणूस परफेक्ट आहे. हा माझं पुढून जाऊन ह्याला मला खूप फायदा मिळवून देऊ शकतो हा माणूस मला. जसं की लिओनार्डो दा विंची आहे. तो चूजन वन होता कारण जन्मतःच म्हणजे जन्मापासून विंची जो आहे त्याला रस्त्यावरती टाकून दिलं होतं त्याच्या आईने. तर तो रस्त्यावरती वाढला लिओनार्डो दा विंची आणि एवढं होतं की त्याला त्याचा आईचा चेहरा आठवत होता. हं. ज्यावेळेस लहानपणी सोडून गेली होती. तोच चेहरा म्हणजे त्याला विचारलं होतं त्याच्या प्रेयसीने, लिओनार्दो विंचीच्या प्रेयसीने त्याला विचारलं होतं, की "बाबा तुला तुझी सगळ्यात पहिली आठवण कोणती आहे?" तर त्याने सांगितलं होतं, की "मला माझी आई रस्त्यावर सोडून गेली होती. मला माझी पहिली आठवण ती आहे लहानपणापासूनची." म्हणजे एक टाईप असतो ना, की तुम्हाला लहानपणीतली सगळ्यात पहिली गोष्ट काय आठवते? तुम्हाला 4थी पासून आठवत असेल, कोणाला अंगणवाडीपासून आठवत असेल किंवा कोणाला आत्ता रिसेंटली 9वी-10वी ला गेल्यापासूनच्या गोष्टी आठवत असतील. त्याच्या आधीच्या गोष्टी धूसर झाल्या असतील किंवा आठवत नसतील. पण त्याला ती गोष्ट परफेक्टली माहिती पण होती. तो चित्रसुद्धा काढलं होतं त्याच्या आईचं, स्वतःच्या आईचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याने स्वतःला असं डेव्हलप केलं होतं, की त्याला सायन्समध्ये ज्ञान होतं, फिजिक्समध्ये भरपूर ज्ञान होतं. त्याला कलेमध्ये तर त्याचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं. दोन्ही हातांनी तो काम करू शकत होता. दोन्ही हातांनी लिहू शकायचा. म्हणजे दोन्ही हातांवरती कमांड होता त्याचा. आपण एकतर उजवा हात असतो आपला हं. किंवा डावा हात असतो, ज्याला आपण डावखोर म्हणतो किंवा उजव्या हाताने आपण काम करतो. पण तो दोन्ही हातांनी सेम काम, सेम स्पीडनी, सेम
एनर्जीने करू शकत होता. दोन्ही हातावरती त्याचा डॉमिनन्स होता. तर तो त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असताना त्याला त्या ठिकाणी अल्टार नावाचा एक माणूस दिसायचा. अल्टार नावाचा माणूस त्याला त्याच्या स्वप्नामध्ये दिसायचा. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक सिंहाची खोपडी असणारं एक मूर्ती असायची आणि त्या मूर्तीच्या समोर स्वतःचा चेहरा झाकलेला एक माणूस बसलेला असायचा, ज्याने स्वतःचं नाव अल्टार सांगितलेलं होतं आणि तो प्रत्येक गोष्ट एक चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने याला सांगायचा, विंचीला सांगायचा, समजवायचा आणि विंची ते लिहून ठेवायचा. म्हणजे विंचीला ते जे जमत होतं, ते सोप्या भाषेत करायला त्या अल्टारने सांगितलं. म्हणजे तो एक चूजन वन होता. असं म्हणतात की म्हणजे जो लिओनार्दो विंची आहे, तो पुढे जाऊन एवढा विकसित झाला की त्याने विमानं कशी उडवायची ते सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आणि ते स्टडी करून पुढे जाऊन राईट बनवून विमान पण बनवतात. बरेच असे शोध आहेत ते आधीच लिओनार्डोने लावून ठेवले होते, लिहून ठेवले होते. त्याचे स्क्रोल्स अजून पण सापडतात. लिओनार्डो विंचीने खूप फेमस चित्र पण काढले मोनालिसाचं. हं. ते पण आपण त्याला जिवंत चित्र म्हणतो. तर त्याच्यामध्ये पण त्याने बऱ्याच डिटेलिंग केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पण त्याने एक हिडन मेसेज पण दिलेलं आहे. त्याला आपण काय बोलतो त्याचं डिमन्ससोबत डायरेक्टली कनेक्शन्स होतं. त्याच्यावरती एक बुक पण आहे, दा विंची आणि डिमन्स म्हणून. लिओनार्डो विंची अँड डिमन्स असं एक स्पेसिफिक बुक पण आहे त्याच्यावरती. हं. तर त्या बुकमध्ये पण त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टीनंतर जी कोरियन स्त्री आहे, नायको म्हणतो आपण तिला. तर तिला डिमन भेटला होता, ती पण चूजन वन होती. तिला डिमन एका ह्याच्या स्वरूपात भेटला होता, तिच्या इच्छा पूर्ण करणारा जिनी त्याच्या स्वरूपात भेटला होता. हं. ती जवळ-जवळ 14व्या का 15व्या शतकामध्ये होऊन गेलेली. तर त्या टाईमला पण त्याने तिला डिमनने मॅनिप्युलेट केलं होतं. तो म्हणायचा, की "मी तुला तुझ्या इच्छा पूर्ण करून देतो" आणि 3 इच्छा पूर्ण झाल्या, की जर तू शेवटची इच्छा चुकीची मागितली किंवा पूर्ण नाही करता आली मला, तर एकतर मी तुझा जीव घेऊन टाकणार आणि तसंच झालं. जिनी कन्सेप्ट. हां, जिनी तर मोस्ट ऑफ द लोकांना माहिती आहे, की 3 इच्छा पूर्ण हां, करतो. मग ते कन्सेप्ट त्यांनी वापरली. आता जेनीची कन्सेप्ट पूर्णपणे वेगळी आहे. पण तिच्या बाबतीत जे घडलं ते पूर्णपणे वेगळं होतं हं. आणि तिला पण तो चिराग वगैरे याच्यातून मिळालाच नाही. तो तिला एका प्रकाशाच्या स्वरूपात मिळाला आणि तिने काय घासलं नव्हतं, काय नाही असंच तिला मिळालं. आणि ते ती चूजन होतं. ती चोजन होती कारण तिला फायनान्समध्ये भरपूर नॉलेज होतं. फायनान्समध्ये म्हणजे कुठे पैसे कधी लावायचे किंवा कसा पैसा वाढू शकतो, ते तिला पूर्णपणे त्या गोष्टींबद्दल ज्ञान होतं. तर तिथं त्याने तिला हेल्प केली आणि हे एक प्रकारे डायरेक्शन सांगतो. डायरेक्शन सांगतात ते एक प्रकारे. हां. आपल्या इंडियामधून म्हणायचं झालं गोव्याची एक मुलगी आहे दिया म्हणून. तर दिया म्हणून नाव होतं तिचं. तर तिला पण त्याने भेटला तो हं. आणि ती आता सध्याच्याला इंडस्ट्रीमध्ये खूप नावाजलेली आणि गाजलेली गायिका आहे आणि ती गंमत म्हणजे ती प्रत्येक भाषेमध्ये गाणी बनवते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की देवाची गाणी पण ती बनवते. हां. म्हणजे त्याच्यासाठी विरोध नाहीये त्याचा. हं. म्हणजे देवाच्या विरोधात जा असा विरोध म्हणजे डिमन कधीच नाही सांगत, की तुम्ही हे करा. म्हणजे ते पण मग डिमनला पण असं झालं ना, की मग तो पण देवाच्याच यादीत बसला, की नाही बाबा तू हे नको करू, हे कर. मग तो आवडत नाही कोणाला, तुम्हाला करायचं ते करा बोलतो तो. हो. हां. तर जी आहे मुलगी, तिने नाव पण चेंज केलंय, सगळ्या गोष्टी चेंज झाल्या, तिचं आयुष्यच बदललंय. पण ती जी मुलगी आहे, ती आता सुद्धा देवाची गाणी पण बनवते आणि त्या गाण्यांसाठी ती फेमस पण आहे. आणि अच्छा. अजून एक म्हणायचं गेलं, पण आता जर मी खूप ठिकाणी ऐकलं, की डेव्हिल या म्हणजे मोस्ट ऑफ द अदर कंट्रीजमध्ये. कारण की आपल्या संस्कृतीत तिथं फॉलो नाही होत. तर ते जेव्हा त्यांना त्यांच्या जे पुजारी वगैरे असतात, का आपण काय म्हणतो त्यांना? प्रिस्ट. तेव्हा ते डिमन्स असो या डेव्हिल्स असो, हं. तर त्यांना ते गॉडलाच बोलावं लागतं ना, म्हणजे एक नाही डेमन्स आणि डेव्हिल हे लोकं कधीच पजेस नाही करत ह्युमन बॉडी. ते अतृप्त आत्मे असतात, जे त्या माणसामध्ये असतात आणि त्याला बाहेर काढण्यासाठी प्रिस्ट लोकं येतात. हो.
पण समजा एखाद्या डिमनने एखाद्या व्यक्तीवरती पजेस केलं एखाद्या व्यक्तीला, तर प्रिस्ट येऊ द्या किंवा कोणी येऊ द्या, कधीच नाही ते व्यक्ती नीट होत. तुम्हाला एक फेमस किस्सा माहीत असेल, की जी स्त्री आहे, ती बऱ्यापैकी आता सध्या फेमस आहे. चांगलं चाललंय तिचं देवाच्या दयेने किंवा डिमनच्या दयेने. काही बोलू पण ह्या गोष्टी तुम्हाला कशा माहिती की त्यांनी डिमन्सला समन केलंय? आता स्टार्टिंग याची झाली होती 2016 मध्ये. हं. 16 वर्षाचा होतो आणि नुकतंच एक पुस्तक वाचलं होतं, मृत्युंजय. सगळ्याचं पहिलं पुस्तक तेच असतं. सगळेजण वाचनाची सुरुवात तिथूनच करतात, मृत्युंजयपासूनच. मी पण केली होती आणि ठरवलं होतं, की बाबा आपल्याला पण असंच काहीतरी लिहायचंय. आधीपासून पण लिहिण्यामध्ये इंटरेस्ट होता, पण सुरुवातीचं माझं लिखाण कविता, निसर्गाच्या गोष्टी, बोधकथा वगैरे, वगैरे त्या टाईपचं होतं. पण म्हटलं, की आपल्याला असं काहीतरी मास्टरपीस लिहायचं आहे आणि त्या टाईमला कलीबद्दल पुस्तक लिहिलेलं मी. कली एक शोध म्हणून. नाही, त्या कलेबद्दल पण सर जे तुमच्याकडे नॉलेज खूप खतरनाक आहे. आपण यानंतर जर वेळ भेटला तर त्यावर एका आपण कलेबद्दल पण बोलू. हां. पण मला आयडिया आली, हं. की कलेबद्दल ज्यावेळेस रिसर्च चालू होता माझा, त्यावेळेस मी बऱ्यापैकी महाभारत, रामायणसारखी बरीच पुस्तकं खांगाळून काढली होती. आणि त्याच्यामध्ये मला इल्युमिनाटीची कन्सेप्ट ठाऊक होती आणि मला पण एवढंच बेसिक माहिती होती, की बावेरियन इल्युमिनाटी जी ॲडम वायसकनी 1776 मध्ये स्थापन केली होती. त्याच्यानंतर मी माझं शिक्षण जे झाले फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी झालंय माझं. तर ते करत असताना मला स्पॅनिश भाषेमध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट होता. तर त्याच्यामध्ये मी स्पॅनिश भाषेचा कोर्स पण करत होतो बाहेरून. हं. तर ते करत असताना मला कॉलेज थ्रू पहिल्यांदा जे होते ते सब टीव्हीमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून जॉब मिळाली होती. म्हणजे इंटर्नशिप भेटली होती ती एक. तर सब टीव्हीचा एक शो होता, अलादीन नाम तो सुना होगा म्हणून. तर त्यांच्यासाठी मी निकोलोडियनचा शो होता किड्स चॉईस अवॉर्ड म्हणून, त्याच्या तिथं गेलेलो. तर त्या टाईमला मला एक तिथे व्यक्ती भेटला होता, की जो स्पॅनिश लँग्वेजमध्ये जे म्युझिक बनतं त्याचा लॉ फर्म होती, त्याचं कॉपीराईटचं तो काम करायचा. आणि मला पण स्पॅनिशमध्ये चांगलं जमत होतं आणि मला इंटर्नशिप काही खास आवडत नव्हती. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे अप्लाय केली इंटर्नशिपसाठी आणि मला सगळ्यात पहिल्यांदा चान्स मिळाला पोर्तो रिकोला जायचा. पोर्तो रिकोला गेल्यानंतर काही सिंगर्ससोबत काम करायला भेटलं. बॅड बनी असेल किंवा ॲन्युअल ॲन्युअल नावाचा एक सिंगर आहे, तो एक आहे. त्याच्यानंतर डॅडी यंकी आहे. तर असे मोजके-मोजके काही सिंगर्स होते, त्यांच्यासोबत काम करायला भेटलं मला. आणि ते काम करत असताना माझं असं लक्षात आलं, की ते एक कन्सेप्ट फॉलो करतात. आणि म्युझिकमध्ये वगैरे सुद्धा पण ते एक स्पेसिफिक ट्यून वगैरे असते, ती पण टाकतात ते. हं. तर मग मला त्याच्याबद्दल माझे जे कलीग्स वगैरे होते त्यांच्यासोबत बोलताना लक्षात आलं, की हे असं-असं काहीतरी आहे इल्युमिनाटी नावाचं. तर ते करत असताना मग सुरुवातीला तर मग मी पीमनबद्दल रिसर्च करायला चालू केलं. कारण रायटर असल्यामुळं मला सवय आहे, की जो विषय आवडेल त्याच्याबद्दल अभ्यास करायचा आणि लिहायचं. तर पीमनबद्दल लिहायला विचार केला मी. पण डायरेक्टली पीमनबद्दल लिहायला चालू कसं करू? पहिल्यांदा इल्युमिनाटी काय ते तर समजलं पाहिजे ना. तर त्याच्यामुळे इल्युमिनाटीबद्दल रिसर्च करायला मला पण एवढंच Wikipediaवरती पण तेवढंच दिसलं, की बाबा ॲडम वेस्टची अशी-अशी संस्था आहे, की जी बंद झाली, बॅन झाली. पण त्याच्या व्यतिरिक्त पण काय असू शकतं? ही छोटी कन्सेप्ट आत्ता पण लोकं हे फॉलो करतात. म्हणजे ती बॅन होणारी कन्सेप्ट नाहीच आहे. हं. बॅन होणारी कन्सेप्ट ती नाहीच हां, आहे. ऑब्व्हियस आहे ना. एक म्हणजे एक प्रकारे त्यांची संस्था म्हणा, की एक धर्म हो, टाइपच म्हणता येईल ना त्यांना, हो. की आपला हिंदू धर्म, की धर्मामध्ये बंधनं असतात. हां. बंधनं जी नाही, नाही, ती एक टाइपमध्ये नाही का. हं. पण असं नष्ट तर नाही होऊ शकत ते. कम्युनिटी म्हणू शकतो हां. आपण त्याला. हं. जी अशी कम्युनिटी की त्या कम्युनिटीमध्ये किती लोकं आहेत आणि कोण आहेत ते कोणालाच ठाऊक नाही. म्हणजे त्या कम्युनिटीच्या मेंबर्सला पण नाही ठाऊक. अच्छा, मी आहे ते तुम्हाला नाही माहिती, तुम्ही आहे जे मला माहीत नाही. हां, तुम्ही स्वतः करता तुमचं सेपरेट, मी माझं स्वतः करतो. पण तुम्ही करता हे मला ठाऊक नाही. हं. आणि ह्याचा फायदा कसा झाला त्या ट्यूनमध्ये, म्हणजे असं काय वेगळे त्यामध्ये? ट्यूनमध्ये असं वेगळं आहे की साउंड एनर्जी क्रिएट करतं. आता तुम्ही तुमचा फोन खराब झाला, तर एक स्पेसिफिक टोन साउंड खराब झाला किंवा कचरा साठला, तर एक स्पेसिफिक टोन लावल्यानंतर कचरा साफ होऊन जातो साउंडमधून. तर त्याच टाईपमध्ये असतं, की त्यांनी ज्या ट्यून्स यूज करतात,
तर त्या स्पेसिफिक ट्यून्स यूज केल्यानंतर एक प्रकारे एनर्जीला ते अट्रॅक्ट करतात स्वतःकडं आणि त्यामुळं होतं असं, की त्यांना पण कुठे ना कुठे त्याचा फायदा फायदा होतोच. होतोय. पण एक आहे, की तुम्ही सौदा करून ठेवलेला आहे ऑलरेडी. तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही सौदा केलेला आहे, असं असतं. मग पीमनबद्दल लिहिताना मी बेसिक्स लिहिलं आधी. त्याच्यानंतर मग देट्रास दे ट्रँग्युलो म्हणून बुक आहे. आता मला तो थंडीमुळे तो शब्द पण उच्चारता येत नाहीये. देत्रास देल ट्रँग्युलो, बिहाइंड द ट्रँगल असं स्पॅनिश बुक आहे माझं. असे तुमचे किती बुक्स आहेत? असे इल्युमिनाटी सीरीजमध्ये 16 बुक्स आहेत ओके. आणि स्पॅनिशमध्ये वेगळ्या विषयांवरती 38 बुक्स आहेत आणि सगळ्या भाषांमध्ये म्हटलं तर 72 आहेत सध्या या घडीला. पण इल्युमिनाटी सीरीजमध्ये पहिलं पुस्तक होतं इल्युमिनाटी द बेसिक्स. म्हणजे बेसिक माहिती त्याच्यामध्ये होती, जी ॲडम वॉयसॉपची इल्युमिनाटी होती तेच त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढं जसं-जसं रिसर्च वाढत गेलं तसं-तसं पुस्तकांचं आकार पण वाढत गेला आणि विषय पण वाढत गेला. त्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन विथ डेव्हिल, त्याच्यानंतर लुसिफर द कस्ड एंजल झालं. त्याच्यानंतर अजून एक पुस्तक आहे लॉज ऑफ सेटन. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्या जेवढे पण डिमन्स सांगितले त्याच्याबद्दल माहिती पण लिहिलेली आहे मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपलं आणखीन एक बुक आहे माझं, इल्युमिनाटी द 5 एलिमेंट्स. तर इल्युमिनाटीमध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, की डिमनला आत्मा न विकता पंचतत्वावरती कंट्रोल करायचा. तर ती पण कन्सेप्ट आहे. जे आपल्या आता जे मोठे-मोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, जे एनलाइटन म्हणतात स्वतःला, स्वयंप्रकाशित नाही, म्हणतात. मी मोस्ट ऑफ द बघितले आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा किंवा मग म्हणजे अदर ह्याच्यामध्ये हं. तर 5 एलिमेंटवरच काम करतात. हो, पंचतत्वांवरती तर हां. त्यांनी त्याच्यावरती कंट्रोल केला. तर सामान्य माणूस सुद्धा ते करू शकतो. तर ती पण कन्सेप्ट आहे इल्युमिनाटीची. इल्युमिनाटी या शब्दाचा अर्थ तो स्वयंप्रकाशित होणं. इल्युमिनाटी हे एक संस्था म्हणून पण आपण त्याला गृहीत नाही धरू शकत किंवा कम्युनिटी म्हणून पण गृहीत नाही धरू शकत. पण एक कन्सेप्ट म्हणून आपण त्याला गृहीत धरू शकतो, की बाबा स्वयंप्रकाशित लोकांची एक गँग आहे किंवा स्वयंप्रकाशित लोकांचा एक वेगळा जमात आहे. तर तुम्ही सगळं समजवलं, पण लुसिफर यामध्ये याचं हे नाही आलं मला कळलंच नाही. लुसिफरची काय आहे अभिलाषा आली यामध्ये? आता या या गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाढायचं पण तोच एक कारण आहे लुसिफर, कस्ड एंजल. ज्यावेळेस मला लुसिफरबद्दल समजलं, मला लुसिफरबद्दल सगळ्यात पहिल्यांदा समजलं होतं आय एम लुसिफर म्हणून एक पुस्तक आहे. एक लेखक आहे, जॉर्ज नाव आहे त्याचं. त्याचं सरनेम मला आता ठाऊक नाही आहे. हं. पण ते पुस्तक मी सगळ्यात पहिल्यांदा वाचलं होतं, आय एम लुसिफर म्हणून. तर त्याच्यामध्ये स्वतःला त्याने डिफाईन केलं होतं. तो स्वतः सांगत होता, की मी असा आहे, असा आहे. मी या सगळ्या गोष्टी याच्यासाठी केल्या, त्याच्यासाठी. आणि ज्यावेळेस मी स्वतः पण वाचलं, त्यावेळेस अभ्यासातून असं लक्षात आलं, की त्याने खरंच स्वतःसाठी काहीच नाही केलेलं. ते त्यानं दुसऱ्याच्या भल्यासाठीच केलेलं आहे. म्हणजे तो सांगतोय एक गोष्ट करायला, तो ज्ञान देतोय आपल्याला. म्हणजे तो फक्त एवढंच सांगतोय, की तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही एक स्वतंत्र माणूस आहात. तुम्ही एक आत्मा आहात. तुम्ही एक जिवंत माणूस आहात. तुम्हाला स्वतःची लाईफ आहे. तुम्हाला स्वतःचं एक आयुष्य आहे. ते तुम्ही जगा. आणि आयुष्य तुम्हाला असं रखडत का जगायचंय? काहीतरी चांगलं करून दाखवा. माझ्याकडे जो मेंदू आहे, एका माणसाकडे जो मेंदू आहे, तोच मेंदू दुसऱ्या माणसाकडे पण असतो. विचार करण्याची पद्धत पण दोघांना पण मिळालेली आहे. सगळं सेम मिळालेलं आहे. पण एक पुढे जातो आणि एक मागे राहतो. असं का होतं? कारण ते नीटपणे दिशा नाही भेटत ना त्या माणसाला, की असं केलं पाहिजे बाबा, नाही केलं पाहिजे. एज्युकेशन सिस्टम आपण त्याच्यामुळेच बनवली, की लोकांनी शिकलं पाहिजे आणि त्या गोष्टी मेंदू चालवला पाहिजे. आता एखादा अशिक्षित माणूस असेल, हं. तो नाही चालवणार स्वतःचं. तो चालवणारच नाही. तो काहीतरी विकल किंवा काहीतरी कामधंदा करेल आणि स्वतःचं आयुष्य जगेल. पण परमेश्वरानं सगळ्यांना बनवलं होतं तर समान बनवलं होतं ना, समानपणे जगण्यासाठी बनवलं हं. होतं. त्याने कधीच ही सिस्टम बनवली नव्हती, की एक जण राज्य करतोय आणि एक जण त्याचा गुलाम बनून राहतोय. तर तसं कधीच बनवलं नव्हतं. पण तरी पण परमेश्वर बघतोय आणि एंटरटेनमेंट घेतोय स्वतःकडे. तसं लुसिफरने पण विचार केला, की बाबा ही जी माणसं आहेत, त्यांनी योग्य दिशेने गेलं पाहिजे किंवा चाललं पाहिजे. आता पण जे इल्युमिनाटीचे लोक ज्याला मानतात किंवा ज्याची पूजा करतात, तर तो लुसिफरच आहे. जो ज्यांनी त्याला प्रकाश दिलाय किंवा ज्ञान दिले किंवा काय बरोबर, काय चुकीचं सांगितलंय. इव्हन ज्यावेळेस हे झालं होतं, की परमेश्वरानं
हे घ्यायचं ठरवलं होतं. एका व्यक्तीची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं आणि स्वतःच्या मुलाचं जे धड आहे, हं. मुंडकं आहे ते कापून द्यायला सांगितलं होतं आणि शेवटी जाऊन अडवलं होतं, की बाबा नको कापू म्हणून. मग तसं का केलं? अशी परीक्षा का घेतली तू त्याची, की स्वतःच्याच मुलाचं मुंडकं कापून मला दे? का तर तू माझ्यावरती किती भक्ती करतो हे जाणून घेण्यासाठी. काय गरज आहे? हे जाणून घेऊन कोणती फॅन्टसी पूर्ण होणार आहे परमेश्वराची? काय समाधान भेटणार आहे परमेश्वराला, की माझ्यावरती कोणी किती भक्ती करतंय? हजारो लोक आहेत. भक्ती करतात आपापल्या परीनं. पण त्याला जाणून का घ्यायचं, की बाबा तो किती? त्याला सिद्ध का करायची गरज पडते जर तो भक्ती करतोय तर? म्हणजे जर आपण एखादी गोष्ट बरोबर करतोय, तर ते आपल्याला ज्यावेळेस सिद्ध करायची वेळ येते, त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे, की आपण काहीतरी चुकीचं करतोय. पण तो तर प्रामाणिक भक्त होता ना. त्याची परीक्षा घ्यायची गरज काय पडली त्याला? त्याने परीक्षा घेतली. पण तिथं ज्यावेळेस अडवणारा होता, हं. तो अडवणारा मायकल नव्हता. एंजल नव्हता तो मायकल एंजल. तो लुसिफरच होता, सामाईल होता. मायकल आणि लुसिफर सेम दिसतात. त्याच्यामुळे मायकलचं रूप घेऊन तो अडवायला गेला. कारण या माणसाची भक्ती कमी नाही झाली पाहिजे परमेश्वरापाशी. किंवा परमेश्वर मला नाही अडवायला. हे पण टेस्टामेंटमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी. बरेच आहेत. पाण्यातून रस्ता काढणं असेल हं. किंवा बऱ्याच गोष्टी असतील. त्या बऱ्याच गोष्टींमध्ये कुठे ना कुठे एंजल बनून मदत केलेलीच आहे. आहे तर तो शेवटी एंजलच ना. त्यामुळे त्याने मदत केलेलीच आहे. प्रत्येकाला मदत केलेली आहे. त्यामुळे हे लोक त्याला मानतात, की हा याने प्रकाश दिलाय. मग हा तसं म्हणायला गेलं, की लुसिफर वाईट आहे, की चांगला आहे? त्याच्याबद्दल पण मिक्स आहे तो. वाईट पण नाही म्हणू शकत. वाईटांसोबत तो वाईट आहे. चांगल्यासोबत तो चांगला आहे. पण प्रत्येकाला स्वतःच्या भावना असतात. प्रत्येकाला स्वतःचं एक हे असते काय बोलतात, इच्छा असते काय म्हणू शकतो. तसं लुसिफरचं सुद्धा आहे. त्याला पण स्वतःचं मन आहे. त्याला पण स्वतःच्या भावना आहेत. तर तो हं. काय करतो? देतो तर तुम्हाला सगळं, भरभरून देतो तो तुम्हाला. पण घ्यायला तो तुमची अशी गोष्ट घेतो, की त्या गोष्टीशिवाय तुम्ही आयुष्य काढूच शकत नाही. हं. शेवटी तुम्ही कंटाळून काय करता? त्या गिल्टमध्ये आयुष्यभर जगत राहता. कारण ते त्याचं कामच आहे. परमेश्वरानं सांगितलंय, की माणसाला त्याच्या गिल्टमध्ये सजा द्यायची तू. सजेचा एकच प्रकार आहे त्यांच्यामध्ये, गिल्टमध्ये जगायचं. तीच सजा भेटते. लुसिफरलाच कामच ते, त्यामुळे तो तेच करतो. तुमची सगळ्यात आवडती गोष्ट तो हिसकावून घेतो आणि आयुष्यभर तुम्हाला त्या गोष्टीच्या शिवाय गिल्टमध्ये जगावं लागतं. आपलं राहिलं, की तुम्ही मला सगळ्यांबद्दल सांगितलं. पण लुसिफर आणि पिमन काय आहेत हे? पिमन एक डिमन आहे, जो लुसिफरचा खास आहे. खूप खास आहे. म्हणजे त्याच्याकडे जवळ जेवढे डिमन्स आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त आत्मे कोणाकडे असतील तर पिमनकडे आहेत आणि लुसिफरचा तो खास आहे. यांच्या दोघांचं कनेक्शन ते आहे. म्हणजे सगळे डिमन जे आहेत, ते लुसिफरचे हाताखाली अंडर काम करणारे डिमन्स आहेत. जसं की नरकातले कर्मचारी म्हणू शकतो आपण त्यांना. तर ते डिमन जे आहेत ते नरकातले कर्मचारी आहेत आणि नरक चालवणारा जो बॉस आहे त्यांचा तो लुसिफर आहे. असं म्हणू शकतो आपण त्याचं. आणि हे डिमन्स सुद्धा डेव्हिलला अंडर कंट्रोल ठेवतात का? का त्यांचं खूप डेमन डेमन जे आहेत, हं. ते डेव्हिलला अंडर कंट्रोल ठेवत नाही. डेव्हिल एक भावना आहे, ओके. वाईट भावना. ना लुसिफर डेव्हिल आहे, ना डिमन डेव्हिल आहेत. डेव्हिल पूर्णपणे वेगळी कन्सेप्ट आहे. एक भावना आहे, भीती आहे. एका माणसाची वाईट भावना, की तो त्याच्या लस्टमध्ये, लोभामध्ये, लालचमध्ये एवढा बुडालेला आहे, की तो समोरच्या व्यक्तीला पण बरा बघत नाही किंवा त्याच्या भावनांशी हं, खेळत हं. बसतो किंवा म्हणजे एक काय करत प्रेत, बसतो. हां, तर प्रेतात्मा. तो डेव्हिल. हो. आपण पण एखादा वाईट माणूस असेल, जर तो गुंडागर्दी वगैरे करत असेल, त्याला डेव्हिलच म्हणतो ना आपण. ती भावना आहे. ओके. डेमन वेगळा आहे, डेव्हिल वेगळा आहे, लुसिफर वेगळा आहे. लुसिफर हा डेव्हिल नाहीये. डेव्हिल हा लुसिफर नाहीये किंवा डिमन हे डेव्हिल नाहीयेत किंवा डेव्हिल हा डिमन नाहीयेत. हं. अजून एक तो आपण जी कन्सेप्ट सांगितली मी तुम्हाला, जे मोठे-मोठे सिंगल की हातांच्या इशाऱ्याने हां, ट्रायंगल्स करतात. ते आता काय तो करताय? रिच्युअलचा पार्ट आहे. ओके. आता लेसर की ऑफ सोलोमन ज्यांनी वाचलंय, त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं काही समजण्यासारखं असेल, तर एक तर आहे खाली जे तुम्ही बनवता चिन्ह, प्रत्येक डेमनचं एक स्पेसिफिक चिन्ह पण आहे बरं. आणि त्या चिन्हावरून पण आपण ओळखू शकतो, की समोर इल्युमिनाटीचा माणूस आहे की नाही ते. प्रत्येक एक स्पेसिफिक चिन्ह आहे, जे रक्ताने काढावं लागतं आपल्याला, स्वतःच्याच रक्ताने काढावं लागतं.
आणि त्याच्यानंतर आणखीन एक सर्कल चिन्ह काढावं लागतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस डेमन समन होतो, येतो त्यावेळेस तर तो वेगवेगळी भयंकर, भयंकर रूपं दाखवून घाबरवतो आपल्याला. त्यावेळेस आपण घाबरलं नाही पाहिजे आणि उघड्या डोळ्याने त्याला पाहिलं नाही पाहिजे. त्याला एक डोळा बंद करून ट्रायंगलमध्ये कैद केलं पाहिजे. म्हणजे आता एखादा पर्सन आहे जो लांब बसला असेल, तर आपण त्याला एका चिमटीत पण पकडू शकतो किंवा जो जसा-जसा जवळ येईल तसा-तसा आपल्याला हात वाढवावा लागतो. तसं या ट्रायंगलमध्ये डिमनला आपल्याला फिट करावं लागतं. त्याच्यामध्ये तो दिसला आपल्याला किंवा फिट झाला, की तो आपल्याला आणि जोपर्यंत ते तिथून जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्या थ्रूच त्याला बोलावं लागतं. उघड्या डोळ्याने आपण त्याला नाही पाहू शकत. हां. तो दिसायला आपल्याला ज्यावेळेस डोळे उघडतो आपण, त्यावेळेस त्याचा कोणताही आकार नसतो, काही नसतं. तो एक प्रकाशाचा सूर्य असतो, जो आपली दृष्टी पण काढून घेऊ शकतो. तर याच्यामध्ये पाहताना त्याला त्याचा एक स्पेसिफिक आकार दिसतो. वेगवेगळ्या आकारात दिसतो. तो प्राण्यांच्या आकारात दिसतो, सिंहाच्या आकारात दिसतो, हत्तीच्या आकारात दिसतो, माणसाच्या आकारात दिसतो. कुठल्याही आकारात दिसू शकतो तो. एनर्जी आहे ती. त्याच्यामुळे ते दिसू शकतं आपल्याला कोणत्याही आकारामध्ये. तर त्याच्यामध्ये कैद करावं लागतं. तर ते 2 सिम्बॉल आहेत. एक ते चिन्ह आणि रिच्युअलमध्ये ते वापरलं जाणारं हे चिन्ह. ओके. मोस्ट ऑफ द सिंगर हे यूज करतात तर सिंगर पण नाही, सिंगर सिंगर लोकांची ती स्टाईल झाली. ओके. एक जणाने मायकल जॅक्सन म्हणू शकतो हं. आपण. त्याने स्वतःची टोपी वाकवली. पुढे त्याला फॉलो केलं काही लोकांनी. आहेत काही सिंगर लोकं जे केलेलं आहे त्यांनी. म्हणजे जे स्वतः इल्युमिनिस्ट झालेत सॅटॅनिक पॅक्ट करून. सॅटॅनिक पॅक्ट पण कन्सेप्ट आहे इल्युमिनाटीमध्ये. तर ते यूज करतात आणि त्यांना फॉलो इतर लोकांनी केलं, त्यांना फॉलो इतर लोकांनी केलं. बरोबर. मग आता कोण खरं आणि कोण खोटं ते आपण ओळखूच नाही शकत. ते पण चांगलं आहे, की आपल्याला ओळखू नयेत आणि जेवढं नाही ओळखू आलं तेवढंच बरं आहे. आपल्यासाठी पण, त्यांच्यासाठी पण. सॅटॅनिक पॅक्ट अशी गोष्ट आहे, की ज्यावेळेस तुम्ही स्वतः नाही इल्युमिनिस्ट बनू शकत, त्यावेळेस दुसऱ्या लोकांची मदत घेऊ शकता तुम्ही. 5-6 लोकं काम करतात त्या गोष्टीमध्ये, जे की तुमचा सॅटॅनिक पॅक्ट करून देतात. जो तुम्हाला एक डिमन समन करून देतात. लाइक हां, चूजन ओनला डिमन जसं हे करतो, तर असं म्हणजे एक काही ह्यांच्या समूहाद्वारे की म्हणा की तेव्हा हो. आपण डिमन हे करून काही लोकं असतात, की आता मी सांगितलं बावेरियन इल्युमिनाटी, ॲडम वायसॉफने हं. ती संस्था चालू केली होती. तर काही लोकं असतात, जे काही स्पेसिफिक गोष्टींचं हे करण्याचं काम करतात. आता त्या 2 बुक्स आहेत, गोल्डन बुक आणि ब्लॅक बुक मी म्हटलेलं. त्यांचं संरक्षण करण्याची पण कोणावरती तरी जबाबदारी असणार. ते पण माणसंच आहेत. एक फॅमिली आहे. हं, हं. त्याच्यानंतर ईव्ह जे आहे, ईव्हचे ब्लड सॅम्पलसुद्धा कोणीतरी सुरक्षित ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ज्याने पहिला खून केला हं. किंवा ज्याने शहरं बसवली, त्याचे पण ब्लड सॅम्पल कोणीतरी प्रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत. का तर त्यांच्या डी-एन-एपासून पुढे जाऊन काहीतरी करता येईल त्यांना. हे तर एवढ्या आधीपासून आहे. हो, ते खूप आधीपासून आहे. तर हे जे लोक आहेत, तर आपण त्यांना रूलर म्हणू शकतो किंवा एक फॅमिली म्हणू शकतो. तर ते जे प्रिझर्व्ह करून ठेवतात किंवा त्या गोष्टीवरती लक्ष घालून ठेवतात. तर हे जे लोक आहेत, तर चोजन वन आहे माणूस, पण त्याला करता येत नाही. भयंकर घाबरडा माणूस आहे तो. त्याला काहीच कळत नाहीये. तर तो जो माणूस आहे, ती जी माणसं आहे, त्या माणसाचा सॅटॅनिक पॅक्ट घडवून आणतात. त्याला साखळीने बांधतात. त्याच्यानंतर त्याला रक्तामध्ये अंघोळ घालतात. त्याच्यानंतर ते रिच्युअल्स म्हणजे बरेच रिच्युअल्स आहेत. काही सिंगर्स असे पण आहेत, ज्यांनी स्वतःच्या म्युझिक व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण की माझ्यासोबत हे गोष्टी घडलेल्या आहेत. हं, पण हं, हं. बघणाऱ्याला त्या गोष्टी लवकर समजत नाही. आपण त्याला एक एंटरटेनमेंट आणि म्हणून ते पाहतो. कोड्यामध्ये बोलण्या टाइप हां, कोड्यामध्ये बरेच लोकं बोलतात. आणि हे खूप आता ऐकून आहे म्हणजे खूप प्रकाशित वर्ल्ड वाईज अशा सिंगरचं पण मी ऐकले ते. ते असं झालंय त्यांच्यासोबत. नाही, जे झालंय ज्यांच्यासोबत ते उघडपणे कधी नाही सांगत. नाही कोड्यामध्ये ना. ते कोडी आपण समजली पाहिजे आणि हं. ते कोडी पण सहजासहजी कोणी उकल नाही करू शकत. आता आपल्या काही वर्षांपूर्वी खूप फेमस ॲक्टरने आत्महत्या केली. हो. तर एक गाणं त्याच्या मृत्यूच्या 1 वर्ष आधी आलं होतं. राइट. फाशी घ्यायच्या आधी आलं बरोबर. होतं आणि त्या गाण्यामध्ये सेम दाखवलं होतं, की एक माणूस फाशी घेतोय आणि त्याच्या आजूबाजूला पार्टी चालली आहे सगळ्यांची आणि तो फाशी घेतोय कोणाला दिसतच नाहीये.
तर त्या ॲक्टरसोबत पण सेम तसंच झालं ना. तो फाशी घेतोय, तो तो मरतोय. पण तो सगळे त्याच्यासोबत मस्तपैकी पार्टी करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. म्हणजे त्याच्या मृत्यूला ते एक पब्लिसिटी स्टंट बनवतायत. तर ते पण दाखवलं होतं. त्याच्यानंतर कोरोना येणार होता. कोरोना येणार होता तर एका सिंगरने ते गाणं पण बनवलं. ज्याच्यामध्ये त्यांनी शब्द एका देशाचं नाव यूज केलं चायना म्हणून. टायटल दिलं. टायटल ते होतं. पण गाण्यामध्ये त्या कंट्रीचा कुठेच उल्लेख नाही. पण टायटल ते होतं. दुसरा सिंगर आहे, ज्याने कोरोना यायच्या आधीपासून मास्क ही एक फॅशन म्हणून दाखवलं आणि कोरोना आल्यानंतर त्याने कधीच मास्क नाही वापरला. हे पण आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. असे बरेच सिंगर आहेत जे आपल्याला भविष्यात होणाऱ्या गोष्टीचा पण अंदाज देतात. कारण त्यांना ऑलरेडी ठाऊक असतं किंवा आमच्यासोबत काय घडलंय ते सांगायचा पण प्रयत्न करतात. आता त्यांनी ते बनवलं त्याच्यामध्ये ज्यांना समजलं असेल त्यांना समजलं असेल. मास्क ही फॅशन दाखवली त्याने तर त्याच्या कंट्रीमधल्या बऱ्याच लोकांनी मास्क फॅशन म्हणून वापरणं चालू केलं आणि काही महिन्यांनीच कोरोना आला. एक जण होता त्याने दाखवलं फाशी घेतलेलं. काही दिवसांनी आपल्या इथे एका जणाने मोठ्या आर्टिस्टने फाशी घेतली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दाखवतात ते. आता ॲन्युअल म्हणून एक सिंगर आहे. त्याचं गाणंच आहे इल्युमिनाटीमध्ये म्हणून. तर त्याने डायरेक्टली इल्युमिनाटी गाण्यामध्ये तो मरून जिवंत झालाय हे दाखवलंय. म्हणजे ताबूतमधून तो बाहेर पडलाय. त्या गाण्यामध्ये त्यांनी साप पण यूज केलेत, सगळे प्रतीकं यूज केलेत त्याच्यामध्ये. सांगतात बरेच लोकं, बरेच फेमस सिंगर आहेत, जे आपल्याला अंदाज देत राहतात, की बाबा मी आहे, मी आहे, मी आहे. पण तो कसा आहे, का आहे, हे कधीच नाही सांगत. कारण त्यांना माहिती असतं आय एम द चूझन वन. मला चूज केलंय आणि यांनी त्यांच्या लहानपणी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि प्रत्येकाचं शिक्षण चर्चमध्ये झालेलं आहे. असं नाही की बाबा कुठल्यातरी फेमस स्कूलमध्ये शिकलेत, युनिव्हर्सिटीमध्ये. सगळे चर्चमधून शिकून बाहेर पडतात. हो. या टाईपमध्ये बऱ्याच लोकांचं. ठीक आहे. काय करायचं? बस करायचं? का अजून बोलायचं? काय राहिलंय का? नाही तुम्हाला वाटतं काय संपवलंय म्हणून काय पार्ट राहिलाय? मी इल्युमिनाटीबद्दल शेवटचं सांगतो. चालेल ठीक बंद आहे. करतो. हां. हं. मग आता या सगळ्यामध्ये परत आपला विषय येतो इल्युमिनाटीचा. इल्युमिनाटी नेमकं काय आहे? इल्युमिनाटी एक शब्द आहे जो एका लॅटिन वर्डपासून आलेला आहे, इल्युमिनाटस, ज्याचा अर्थ होतो एनलाइटमेंट, स्वयंप्रकाशित. एनलाइटन झालेले लोक ज्यांनी स्वतःचं अस्तित्व ओळखलंय किंवा स्वतःमध्ये काहीतरी करायची जिद्द आहे त्यांच्यामध्ये आणि ते मोटिवेट झालेत. त्यांना आपण इल्युमिनाटी म्हणतो. खूप छान वाटलं सर, की की हां, इल्युमिनाटी सगळ्यांना माहिती आहे. आपल्या मराठी माणसांनी पण खूप ऐकलं असेल. पण एक्झॅक्ट ते वर्किंग काय आहे त्याचं? आज पहिल्यांदा आपल्या पॉडकास्टद्वारे प्रेक्षकांना कळत असेल. ठीक आहे. तर मित्रांनो, सरांकडे खूप काही होतं आणि अजून कलियुगबद्दल पण आपण सांगतो लवकरच पुन्हा. पॉडकास्ट तयार करूयात. आणि इल्युमिनाटीबद्दल आता फक्त 25% आपण बोललेलो आहेत. चालेल. अजून पण आपल्याला ह्या व्हिडिओवर रिस्पॉन्स आला तर आपण पुढे यामध्ये एक अजून डीपमध्ये करूयात. हां, आपण हे म्हणजे इल्युमिनाटीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. हं. आपण जेवढं आतमध्ये जाईल, पार आपण विश्वनिर्मितीच्या आधीपर्यंत जाऊ. अरे बाप! ठीक आहे. खूप काही होतं सर. आता तर आपण पॉडकास्ट थांबूयात. ठीक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.